आहोत. इथे आपण पाहतोय की कशा प्रकारे भीष्मदेव जे आहेत हे बाणाच्या शय्येवरती झोपलेले आहेत आणि भीष्मदेव जे आहेत यांच्या अंतिम दर्शनासाठी पांडव जे आहेत हे इथे उपस्थित झालेले आहेत. पांडवांच्या सोबत भगवान श्रीकृष्ण सुद्धा तिथे उपस्थित आहेत. आणि त्याचबरोबर आपण पाहिलं की वेगवेगळे जे ऋषीमुनी जे आहेत, साधुगण जे आहेत, हेही तिथे उपस्थित आहेत. विशेष करून भगवंतांनी पांडवांना आदेश दिला होता की कृपया राजवेषामध्ये त्यांना तिथे उपस्थित राहायचं आहे. आणि पांडवांना राजवेषामध्ये, राजमुकुटामध्ये पाहिल्यानंतर भीष्मदेव जे आहेत हे अतिशय प्रसन्न झालेले आहेत. आणि त्यानंतर युधिष्ठिर महाराजांच्या मनामध्ये जी ग्लानी होती, जो त्यांना त्रास होत होता की माझ्यामुळे हे युद्ध झालं, हा संहार झाला, ते त्याचं उत्तर जे आहे इथे भीष्मदेव देत आहेत की कशा प्रकारे सर्व कारण जे आहे ते भगवंत श्रीकृष्ण आहेत. या गोष्टीचं वर्णन केल्यानंतर भीष्मदेव जे आहेत हे बाकीच्या महत्वाच्या ज्या गोष्टींचा उपदेश जो आहे इथे युधिष्ठिर महाराजांना देत आहेत. आणि युधिष्ठिर महाराजांना हा सर्व उपदेश दिल्यानंतर ही सर्व चर्चा जी आहे आपण श्लोक क्रमांक 28 पर्यंत पाहिलेली आहे. तिथून पुढे श्लोक क्रमांक 29 पासून भीष्मदेव जे आहेत यांचं जे महानिर्वाण आहे, भीष्मदेवांचं ज्या भगवत धामात प्रवेश करण्याची जी वेळ जवळ आलेली आहे, तर त्या वेळेनुसार भीष्मदेव जे आहेत हे कशा प्रकारे एक परफेक्ट, एक अतिशय उत्तम योगी जे आहेत त्या योगीचे एक उत्तम उदाहरण इथे प्रस्थापित करतायत. आणि भीष्मदेव जे आहेत हे उत्तरायणाच्या वेळेमध्ये भगवंत श्रीकृष्णांवरती ध्यान लावून पूर्णपणे एक शुद्ध ध्यानामध्ये भगवंतांच्या आपलं देह सोडतायत. आणि त्यानंतर विशेष करून त्या ध्यानावस्थेमध्ये असताना भीष्मदेवांनी खूप उत्कृष्ट प्रार्थना ज्या आहेत त्या अर्पण केलेल्या आहेत. तर आज आपण भीष्मदेवांचे शेवटचे काही क्षण आणि त्यात ते भगवंतांना अर्पण करणाऱ्या ज्या प्रार्थना आहेत या गोष्टीवरती चर्चा करणार आहोत. तर श्लोक क्रमांक 29 पासून सुरुवात करूयात आपण. धर्म प्रवदस्तस्य स सकालः प्रतुपि स्थिता यो योगिनः छन्दमृत्यो वाञ्छित तु उत्तरायण यो योगिना छन्दमृत्यो वाञ्छित तु उत्तरायण. भीष्मदेव अशा प्रकारे धर्माचे विवेचन करत असतानाच सूर्याने उत्तरायणात प्रवेश केला. इच्छावरणी योगी या काळाची इच्छा करीत असतात. तर जरी आपण पूर्ण महाभारतामध्ये पाहतो की भीष्मदेव जे आहे हे आयुष्यभर जे आहे हे राजनैतिक कार्यामध्ये होते. त्यांनी पूर्ण वेळ जो आहे हा कौरव कुळासाठी जो आहे, कुरुकुळासाठी जो आहे हा त्यांनी दिला होता. आणि त्या कार्यामध्ये ते नेहमी राजनैतिक कार्यामध्ये राजकारभारामध्ये ते होते. हे राज्यकारभार करत असताना सुद्धा भीष्मदेव जे आहेत हे एक उत्कृष्ट योगी आहेत याचं एक उदाहरण आहे. आणि या 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 भीष्मदेवांच्या उदाहरणातून आपण पाहू शकतो की फक्त संन्यासी किंवा कोणीतरी ब्रह्मचारी किंवा कोणी वैरागीच भगवत धामात जाऊ शकत नाही. ते गृहस्थ जीवनात असताना एक साधू जो आहे तोही भगवत धामात जाऊ शकतो. आपण पाहिलंय श्रीमद भगवद्गीतेमध्ये भगवंत या गोष्टी चर्चा करत असताना सांगतात की कशा प्रकारे कोणत्याही स्थितीमध्ये, कोणत्याही अवस्थेमध्ये भगवंत श्रीकृष्णांवरती आपलं मन, आपली बुद्धी, आपली चेतना, आपला आश्रय जर भगवंत श्रीकृष्ण असतील तर नक्कीच तो व्यक्ती जो आहे हा संन्यासी म्हणून ओळखला जातो. आणि तो व्यक्ती जो आहे हा नक्कीच भगवत प्राप्तीसाठी किंवा तो व्यक्ती जो आहे हा एक उत्तम योगी म्हणून ओळखला जातो. तर भीष्मदेव आपल्या उदाहरणातून हे प्रस्थापित करतायत. इथे आपण पाहतो की भीष्मदेव जे आहे हे धर्माचं विवेचन करतायत. युधिष्ठिर महाराजांना धर्म जो आहे तो काय आहे आणि त्याचं कशा प्रकारे पालन करावं याची चर्चा करतायत. विशेष करून भक्तियोगाचा मार्ग जो आहे हा किती शक्तिशाली आहे हे सर्व समजून सांगितल्यानंतर भीष्मदेव जे आहेत यांनी ती वेळ पाहिली ज्याच्यामध्ये सूर्य जो आहे हा दक्षिणायनातून उत्तरायणात येतोय. ज्याला आपण मकर संक्रांती म्हणून जो कार्यक्रम आपण उत्सव जो आहे हा नेहमी साजरा करतो. तर त्यावेळेस भीष्मदेवांनी पाहिलं की सूर्य जो आहे हा दक्षिणायनातून उत्तरायणात प्रवेश करत आहे. आणि असा जेव्हा सूर्य प्रवेश करतो त्यावेळेस अ, तो जो काळ आहे तो इच्छा मृत्यू प्राप्त करणारे जे योगी आहेत त्यांच्यासाठी उत्कृष्ट काळ आहे. योगी जे आहेत हे
अशा प्रकारे समयाला तर कोणता काळ आहे या काळाला प्राधान्य देतात. आणि त्याचमुळे काळ हा जो आहे हा आध्यात्मिक जीवनात एक महत्वाचा मुद्दा आहे. भगवद्गीतेच्या 5 मुद्द्यांपैकी एक मुद्दा आहे, ज्याच्यामध्ये काळ जो आहे याच्यावरती सुद्धा भगवंतांनी चर्चा केलेली आहे. आणि इथे श्रीमद भागवतात आपण पाहतोय की भीष्मदेव जे आहेत हे उत्तरायणाची जी वेळ आहे त्याची वाट पाहत होते. आणि ती उत्तरायणाची वेळ जी आहे ती आल्यानंतर भीष्मदेव जे आहेत आपला देह सोडण्यासाठी तयार झालेले आहेत. तर इथे भीष्मदेव अशा प्रकारे भगवंतांचे विवेचन करीत असताना सूर्याने उत्तर धर्माचे विवेचन करत असताना सूर्याने उत्तरायणात प्रवेश केला. इच्छावरणी योगी या काळाची इच्छा करीत असतात. तात्पर्य तात्पर्यामध्ये आपण पाहूयात की इथे योगींची जी पूर्ण अवस्था आहे याचं वर्णन करण्यात आलेलं आहे. त्यात भगवद्गीतेतील 8व्या अध्यायातील 24व्या श्लोकात असं म्हटले आहे की आत्मसाक्षात्कारी आत्मे परम भगवंतांच्या इच्छेशी पूर्णपणे एकरूप होऊन जातात आणि अग्नी प्रज्वलित असताना व सूर्य उत्तरात असताना सामान्यतः आपला देह विसर्जन करतात. तर योगी जे आहेत हे अग्नी प्रज्वलित होण्याची वेळ म्हणजे एक ब्रह्ममुहूर्ताची वेळ, जिथे यज्ञाचा अग्नी जो आहे हा प्रज्वलित होतो. आणि यज्ञाचा अग्नी प्रज्वलित होण्याची जो वेळ आहे आणि त्याचबरोबर जे सूर्याचा उदय झालेला आहे, ब्रह्ममुहूर्तानंतरचा जो सूर्याचा उदय झालेला आहे, अग्नी प्रज्वलित झालेला आहे. आणि त्याचबरोबर ती वेळ जी आहे ही उत्तरायणाची वेळ आहे, असा एक योग्य वेळ पाहून जे योगीगण जे आहेत ते आपला देह जो आहे हा सोडण्यासाठी तयार होतात. आणि त्यानंतर प्रभुपाद पुढे सांगतात आपल्या इच्छेप्रमाणे देहाचे विसर्जन करण्याची पात्रता येईल अशी अतिमानस आपली अवस्था प्राप्त करून घेणे. पूर्ण अवस्था जी काय आहे ती म्हणजे असा एक महापुरुष जो आहे हा अशा प्रकारे आपला देह जो आहे त्यागण्यासाठी अवस्था निर्माण करतो. तर योगी विशेष करून हे इथे अष्टांग योगाचं वर्णन करण्यात येत आहे. अष्टांग योग जो आहे आचार्यगण सांगतात की अष्टांग योगामध्ये तो योगी जो आहे ज्याने यम नियम प्राणायाम प्रत्याहार ध्यान धारणा समाधी या सर्व गोष्टींचं पालन करत ती समाधी अवस्था प्राप्त केलेली आहे. ज्या समाधी अवस्थेमध्ये त्याने आसन प्राणायाम याच्याद्वारे आपल्या शरीरातले सर्व वायू जे आहेत हे वायू नियंत्रणात आणलेले आहेत. आणि ब्रह्मरंध्रातून त्याचं ध्यान जे आहे हे ब्रह्मरंध्रावरती आहे आणि तिथून तो जो देह आहे तो जो वायूद्वारे जो आत्मा आहे त्या देहातून जो आहे हा मुक्त होत आहे. तर अशा प्रकारे योगी जे आहेत योग्य काळाची, योग्य जागेची, योग्य परिस्थितीची वाट पाहतात आणि त्याच्यानुसार आपला देह जो आहे हा त्याग त्याग करतात. आणि अष्टांग योगींना हे कार्य जे आहे हे करण्याचं त्यासाठी त्यांना भरपूर अशी तपस्या जी आहे ही करावी लागते. योगी आपल्या हव्या त्या लोकात क्षणार्धात पोहोचू शकतात आणि त्यासाठी कोणत्याही लौकिक वाहनांची त्यांना आवश्यकता नसते. ही गोष्ट भौतिकवाद्यांना अशक्य आहे. तशी लक्षावधी मैलाचा वेग असला तरी ते सुद्धा दूरच्या लोकी पोहोचायस लाखो वर्ष लागतील. हे एक वेगळे शास्त्र आहे आणि त्याचा उपयोग कसा करावा हे भीष्मदेवांना बरोबर कळत होते. ते आपल्या देह विसर्जनासाठी सुयोग्य वेळेची केवळ वाट पाहत होते आणि आपल्या पांडव पौत्रांच्या उद्बोधन करीत असताना तशी सुवर्ण संधी त्यांच्याजवळ येऊन ठेपली. आता हे सांगत असताना श्रील प्रभुपाद जे आहेत आणखी एका महत्वाच्या मुद्द्याला स्पर्श करतायत की जे भौतिकवादी व्यक्ती आहेत यांना ही गोष्ट समजणार नाहीये. भौतिकवादी व्यक्ती जे आहेत हे एका ग्रहावरून दुसऱ्या ग्रहावरती जाण्याचा प्रयत्न करतायत. तो प्रयत्न जो आहे हा ह्याच्यावरती प्रभुपादांनी बऱ्याच वेळा टीका टिप्पणी केलेली आहे की हा प्रयत्न जो आहे हा सफल होऊ शकत नाही. हा प्रयत्न जो आहे हा निष्फळ आहे, कारण त्या दुसऱ्या ग्रहावरती जाण्यासाठी व्यक्तीला त्या प्रकारचं शरीर प्राप्त होणं गरजेचं आहे. आणि त्याचबरोबर तो जो त्याच्या दोघांमधला जी दुरी आहे त्यांच्यातला जो डिस्टन्स आहे तो अतिशय जास्त आहे. आणि त्यात फक्त ह्या वेगवेगळ्या ग्रहांचंच काय, पण आपल्याला या भौतिक जगतातून आध्यात्मिक जगतात जर जायचं असेल तर लाखो लाखो वर्ष लागतील. आणि तशी यंत्रणा किंवा तशी योजना तशा ज्या काही मशीन आहेत हेही बनवणं अवघड आहे भौतिकवादी व्यक्तींसाठी. कारण तिथे पोहोचण्याची पद्धतच वेगळी आहे. तिथे पोहोचण्याची पद्धत जी आहे ही पद्धत इथे भीष्मदेव जे आहेत हे सांगतायत. आणि अशा प्रकारे योग्य वेळ योग्य साधनेचे द्वारे भीष्मदेव जे आहेत हे या भौतिक जगतातून आपलं देह विसर्जन करून भगवंतांच्या धामामध्ये प्रवेश करण्यासाठी तयार झालेले आहेत. हे तयार होत असताना
एक अतिशय महत्वाचा संदेश जो आहे हा पुढे भगवंतांना भीष्मदेव जे आहे आपल्याला सांगतायत की फक्त योग साधना करून वायूंवरती नियंत्रण प्राप्त करून ब्रह्मरंध्रातून आपला आत्मा जो आहे तेज जे आहे हे बाहेर निघावं एवढंच नाही, त्यासाठी अतिशय महत्वाची गोष्ट आहे ती म्हणजे आपली ध्यान धारणा जी आहे, आपली जी योग पद्धती आहे ती अतिशय शुद्ध असणं गरजेचं आहे. आणि ती शुद्ध तेव्हाच होऊ शकते जेव्हा ध्यान जे आहे हे भगवंत श्रीकृष्णावरती असेल तर. आपण पाहतो भगवद्गीतेच्या 5व्या अध्यायामध्ये भगवंत ज्ञानाचं वर्णन करतायत आणि सांगतायत जो व्यक्ती ज्ञानाची प्राप्ती केलेली नाहीये असा व्यक्ती जो आहे हा नेहमी विचलित असतो. आणि अशा विचलित अवस्थेतून जर बाहेर निघायचं असेल तर व्यक्तीला ज्ञान प्राप्त करणं गरजेचं आहे. पंडिता समदर्शिना ब्राह्मणे गवे हस्तिने जो श्लोक आहे, विद्या विनय संपन्ने ब्राह्मणे गवे हस्तिने शुनी शपाकाच्या पंडिता समदर्शिना, हे सांगितल्यानंतर पुढे भगवंत सांगतात की असा पंडित व्यक्ती जो आहे ज्याने ज्ञान प्राप्त केलेलं आहे तो काय करतो, तो व्यक्ती जो आहे तो त्याचं मन, त्याची बुद्धी, त्यानंतर त्याचं मन बुद्धी त्यानंतर त्याचा विश्वास आणि त्याचा जो आश्रय आहे हे भगवंत श्रीकृष्ण आहेत. तेव्हा त्याच्या मनाद्वारे बुद्धीद्वारे फक्त तो कृष्णावरतीच ध्यान लावतो. असा व्यक्ती जो आहे हा एक उत्कृष्ट योगी आहे. आणि ह्या योगींचं वर्णन करत असताना तो ब्रह्मवादी असू शकतो, तो परमात्मावादीही असू शकतो. पण तो योगी जो आहे जो भगवंतांच्या भगवंतांवरती, विशेष करून परमात्मावरती पूर्णपणे आपलं मन बुद्धी, आपला आश्रय आणि विश्वास पूर्णपणे भगवंतांवरती केंद्रित करतो. आणि असा भगवंतांवरती केंद्रित केलेला व्यक्ती जो आहे हा नक्की सफल ठरणार आहे. आणि त्यामुळेच आपण वारंवार या गोष्टीची चर्चा करतो. अंतकाले च मामेव स्मरण मुक्त्वा कलेवरम. ही अंतकाळ जेव्हा जवळ आला आहे त्यावेळेस माझं स्मरण करावं असं भगवंत कृष्ण सांगतात. आणि अंतकाळी जे आहे भगवंतांचं स्मरण व्हावं ही प्रत्येकाची इच्छा असते. तर त्यासाठी जो योगी हे पूर्णत्व प्राप्त करण्याची इच्छुक आहे, त्या पूर्णावस्थेमध्ये जाण्याची इच्छुक आहे, त्यासाठी काय करणं गरजेचं आहे याचं वर्णन जे आहे हे पुढच्या श्लोकात येतं. श्लोक क्रमांक 30. तदोषो संवृत्त गिरः सहस्रनी विमुक्त संग मन आदि पुरुषे कृष्ण लसत पीत पटे चतुर्भुजे पुरस्थिती मिलित पुरस्थिते अमिलित अमिलित दृक् व्यधारयत. भाषांतर. त्यानंतर ज्यांनी आतापर्यंत हजारो प्रकारांनी अर्थपूर्ण रीतीने विविध विषयांवर विवेचन केले, अनंत समरागने लढून सहस्रो लोकांचे रक्षण केले, त्या भीष्मदेवांनी आपले बोलणे थांबवले. सर्व पाशातून मुक्त झालेल्या त्यांनी आपले मन सर्व विषयांकडून काढू घेतले. आपले डोळे पूर्ण उघडे ठेवून आपल्या समोर उभ्या असणाऱ्या झगमगणाऱ्या पितांबराने शोभित दिसणाऱ्या चतुर्भुज श्रीकृष्णाच्या ठिकाणी आपली दृष्टी स्थिर केली. भीष्मदेव जे आहे यांनी मोठे मोठे राजकारण केलेलं आहे, भरपूर युद्ध लढलेले आहेत, त्यांनी भरपूर काही कारभार पाहिलेला आहे. अशा भीष्मदेवांनी योग्य त्या प्रकारे भगवंत श्रीकृष्णाचे सुंदर रूप त्यांच्या समोर प्रकट झालेलं आहे, ते त्या सुंदर रूपावरती ध्यान लावत आपला देह तयार सोडण्यासाठी त्यांनी तयारी दाखवलेली आहे. त्यांचं ध्यान जे आहे फक्त भगवंतांवरती आहे. आणि हे ध्यान लावत असताना त्यांनी सर्व विषयांवरची जी चर्चा जी आहे, कुठल्याही गोष्टीवरती बोलणं जे आहे हे पूर्णपणे बंद केलं आणि पूर्ण ध्यानस्थ अवस्थेमध्ये भगवंतांवरती ते केंद्रित झालेले आहेत. तात्पर्य. आपले भौतिक शरीर त्यागण्याच्या महत्वाच्या प्रसंगी श्री भीष्मदेवांनी सर्व मनुष्य देह प्राप्त केलेल्या जीवांच्या एका महत्वाच्या कर्तव्यासंबंधी थोर आदर्श घालून दिला आहे. मृत्यूसमयी मनात ज्याने ध्यान करावे त्यापासून पुढल्या जीवाची सुरुवात होते. म्हणून ज्या प्रकारचे ध्यान करेल त्या प्रकारे पुढचा पुढचं जीवन जे आहे त्याची सुरुवात होते. म्हणून मृत्यूसमयी जर कोणी भगवंतांच्या चिंतनात निमग्न असेल तो मरणोपरांत भगवंतांकडे जाईल, हे निसंशय भगवद्गीतेत त्याची पुष्टी केलेली आहे. तिथून पुढे आपण पाहतो की कशा प्रकारे भीष्मदेवांनी हे जे ध्यान आहे ध्यान लावलं किंवा एक योगी जो आहे हा कशा प्रकारे ध्यान लावतो आणि कशा प्रकारे भगवंतांना प्राप्त करतो याची पूर्ण चर्चा जी आहे या पुढच्या काही पॉइंट्स मध्ये दिलेली आहे. कोणी वाचू शकतं एक एक पॉइंट? यस प्रभुजी.
हरे कृष्ण. असं. यस भद्रगोविंद कृपा. तात्पर्य भगवद्गीतेची पुष्टी केलेली आहे आणि भगवद्गीतेतले 8.5 ते 8.15 पर्यंतच्या श्लोकांचं इथं विवेचन केलेलं आहे. हम्म. 8.5 मध्ये म्हटलंय की आणि अंतकाळी जो माझेच स्मरण करीत देह सोडतो तो निसंशय माझ्या प्रकृतीला प्राप्त होतो. 8.6 मध्ये आहे, ज्या चिंतनाच्या अवस्थेत मनुष्य देह त्यागतो तो त्याच अवस्थेला पोहोचतो. 8.7 आहे, म्हणून हे अर्जुना तू निरंतर माझे चिंतन कर आणि त्याच वेळी लढण्याचे तुझे विहित कर्तव्य पार पाड. अशा रीतीने सर्व कार्य मला समर्पित करून आणि तुझे मन आणि बुद्धी माझ्या ठिकाणी दृढ करून तू निसंशय मलाच प्राप्त होशील. 8.8 आहे, जो माझे भगवंतांचे ध्यान करतो त्याचे मन सदैव माझ्या स्मरणातच गुंतलेले असते आणि जो मार्गापासून कधी विचलित होत नाही झाला नाही तो हे पार्थ खात्रीने माझ्याकडे येऊन पोचतो. 9, ते सर्वज्ञ आहेत, पुरातन आहेत, ते सर्वांचे नियंते आहेत, सूक्ष्मातिसूक्ष्म आहेत, ते सर्वांचे पालन पोषण करणारे आहेत, ते भौतिक संकल्पनांच्या अतीत आहेत, अचिंत्य आहेत आणि ते सदैव एक व्यक्ती आहेत, साकार आहेत. तसेच ते सूर्याप्रमाणे तेजस्वी आहेत. ते दिव्य स्वरूपी असल्याने या भौतिक प्रकृतीच्या अतीत आहेत. अशा प्रकारे परमपुरुषाचे ध्यान करावे. 10, मृत्यूसमयी जो मनुष्य आपला प्राण भ्रूकुटी मध्यामध्ये स्थिर करतो आणि दृढ भक्तीने भगवंतांचे स्मरण करण्यात मग्न होतो तो निसंशय भगवंताला प्राप्त होतो. 11, वेदाध्ययन केलेले, ओंकाराचा जप करणारे आणि संन्यासाश्रम स्वीकारलेले थोर थोर ऋषी ब्रह्मामध्ये प्रवेश करतात. ही परिपूर्णता मिळवण्याच्या इच्छेने मनुष्य ब्रह्मचर्याचे पालन करतो. ज्या हम्म. मार्गाने जाऊन मनुष्याला मुक्ती प्राप्त करून घेता येतो ती प्रक्रिया आता मी तुला सांगतो. 12 मध्ये म्हटलेलं आहे की योग स्थिती म्हणजे सर्व इंद्रियांना विषयांपासून परावृत्त करणे. इंद्रिय रूपी सर्व द्वारे बंद करून आपले मन हृदयात स्थिर करून आणि प्राण मस्तकी निरोधून योग धारणा करावी. 13, अशा प्रकारे योग स्थितीत राहून ओम या पवित्र अक्षराचा जप करीत ओम या अक्षराचे सर्वश्रेष्ठ संयुक्त रूप आहे. परमेश्वर चिंतन करताना जर मनुष्य आपला देह सोडील तर तो निश्चयाने आध्यात्मिक लोकात जाईल. 14, हे पार्थ, अविचलित चित्ताने जो माझे स्मरण करतो तो आपल्या त्या सततच्या भक्ती साधनेमुळेच अत्यंत सहजपणे पणाने मला प्राप्त करतो. 15, माझी प्राप्ती झाल्यानंतर हे निष्ठावान महात्मे कधीच या क्षणभंगूर दुःखमय जगात परत येत नाही कारण त्यांनी आत्यंतिक परिपूर्णता मिळवलेली असते. हरे कृष्ण. पुढे तर अशा आप प्रकारे आपण हा. पाहतो की या सर्व श्लोकांमध्ये भगवद्गीतेचे श्लोक क्रमांक 5 ते 8 अध्यायातील 5 ते 15 श्लोक जे आहेत त्याच्यामध्ये भगवंतांची कशा प्रकारे आपण स्मरण करावं, मृत्यूसमयी भगवंतांचं स्मरण कशा प्रकारे व्हावं याच्याबद्दल वर्णन केलेले आहे. आणि विशेष करून हे जे सर्व चर्चा होत आहे याच्यामध्ये योग मिश्र भक्ती जी आहे याची चर्चा होती. ही जी भक्ती आहे ज्याच्यामध्ये योग जो आहे हा मिश्रित आहे. ह्याच्यामध्ये आपण पाहतो की कशा प्रकारे त्यांचं देह शरीर ओम हे ओंकाराचा जप करणं किंवा कशा प्रकारे त्यांची इंद्रियाची द्वारे बंद करून घेणे अशा वेगवेगळ्या गोष्टींची चर्चा होतीये. तर ही चर्चा आपण जेव्हा पाहतो तर त्यावेळेस इथे अ, जी भगवद्गीतेत भगवद्गीतेत याच्यावरती चर्चा झालेली आहे की ही योग मिश्र भक्ती आहे आणि अशा योग मिश्र भक्तीचं वर्णन करण्यात आलंय. तर मी इथे जाणून बुजून योग मिश्र भक्ती का म्हणतोय कारण पुढे तात्पर्यात प्रभुपाद सांगतायत की भीष्मदेव जे आहेत हे शुद्ध भक्त शुद्ध भक्ती योग जो आहे याचं त्यांचं पालन नव्हतं केलं आणि त्यामुळे त्यांच्यासाठी जो जे अष्टांग योगानुसार ध्यान धारणा आणि समाधी ही जी स्थिती आहे समाधी स्थितीमध्ये व्यक्तीच्या चिंतनामध्ये जे भगवंतांचं रूप असतं तर त्याने इथे दोन्हीही डोळे उघडे ठेवून आपण पाहतो की दोन्ही डोळे उघडे ठेवून आपल्या समोर उभ्या असणाऱ्या पितांबर धारण केलेल्या चतुर्भुज कृष्णावरती त्यांनी ध्यान लावलं, आपली दृष्टी स्थिर केली. तर हे जाणून बुजून म्हणजे ह्याचं का वर्णन केलेलं आहे भागवतात इथे कारण त्यांनी शुद्ध भक्ती पालन केले नाही. जो व्यक्ती शुद्ध भक्ती योगाचं पालन करतो त्या व्यक्तीसाठी अशा कुठल्याही यमनियम याची गरज पडत नाही आणि त्याच्यासाठी भगवंत जे आहेत हे योग्य प्रकारे योजना करतात. प्रभुपाद लिहितायत की आपल्या उत्स्फूर्त प्रेमामुळे भगवंतांकडे निरंतर पाहत राहण्याची त्यांची आकांक्षा होती कारण ते शुद्ध भक्त होते. त्यांना त्यांना योगचरणातील तपशील आचरण्याशी फारसे काही देणे घेणे नव्हते. नुसता भक्तियोग सुद्धा परिपूर्णता मिळवून देण्यास समर्थ आहे.
तर भक्तियोग जो आहे हा जो म्हणजे व्यक्तीला त्यासाठी कर्मयोग, ज्ञानयोग आणि अष्टांग योग याची जी पायरी आपण पाहिले भगवद्गीतेमध्ये, योगाची जी पायरी आहे, त्या योगाच्या पायरीची चढण्याची गरज पडत नाही. त्यासाठी फक्त भक्तियोग जो आहे हा केवळ समर्थ आहे. आणि भक्तियोगाद्वारे व्यक्ती जो आहे या पूर्णत्वापर्यंत पोहोचू शकतो. पण जो योग मिश्रित भक्त आहे, तो योग मिश्रित भक्त जो आहे हा अशा प्रकारे वेगवेगळ्या वेळेची, काळाची वाट पाहतो, परिस्थितीची वाट पाहतो. त्याच्यानंतर वेगवेगळ्या प्रकारचा ध्यानस्थ होतो. ध्यानस्थ आल्यानंतर त्याला सर्व योग, यम, नियम, आसन, प्रत्याहार या गोष्टींचं पालन करत जो आहे तो पुढे जातो. इथे योगमिश्र भक्ती बरोबर सांगितले की भीष्मदेव जे आहेत हे शुद्ध भक्त होते आणि त्यामुळे भगवंत स्वतः त्यांच्यासमोर प्रकट झालेले आहेत. आणि ते भगवंतांचं सुंदर रूप पाहत भीष्मदेव जे आहेत यांनी देहत्याग केलाय. त्यासाठी त्यांना डोळे बंद करून समाधी अवस्थेमध्ये जाऊन आपल्या हृदयामध्ये भगवंतांचं परमात्मा रूप जे आहे त्याला पकडण्याची गरज पडली नाही. कारण त्यांनी भगवंतांना इथे पूर्णपणे तर भगवंत त्यांच्या डोळ्यासमोर उभे आहेत आणि त्यामुळे भगवंतांच्या पुढे आपण प्रार्थनेमध्ये पाहणार आहोत की कशा प्रकारे ते भगवंतांप्रती ही कृतज्ञता व्यक्त करतायत की तुम्ही स्वतः मला दर्शन देण्यासाठी इथे उपस्थित झालेले आहात. आणि त्यामुळे तुमच्यामध्ये माझी रती जी आहे ही लागली आहे. आणि त्यामुळे डोळे उघडे ठेवून भीष्मदेव जे आहेत हे इथे भगवंतांचं रूपाकडे पाहत आपला देह जो आहे हा सोडत आहे. तर कशा प्रकारे व्यक्तीने आपला देह सोडावा अंतकाळी, त्याच्यासाठी या सर्व श्लोकांची इथे चर्चा प्रभुपादांनी केलेली आहे. आणि त्यात सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे अंतकालेच मामेव स्मरण कलेवर या श्लोकाद्वारे आपण पाहतो की या भौतिक प्रकृतीतून आपल्याला जर मुक्त व्हायचं असेल तर अंतसमयी आपल्याला भगवंतांचं स्मरण होणं हे गरजेचं आहे. तर जिथे जेव्हा आपण भीष्मदेवांचं महानिर्वाणाची चर्चा करतो तर त्या चर्चेद्वारे आपल्याला पुन्हा या गोष्टीची आठवण करून दिलेली आहे. जेव्हा परीक्षित महाराजांनी हा प्रश्न प्रस्थापित केला होता सुखदेव गोस्वामी आणि बाकी सर्व ऋषी मुनींसमोर की ज्या व्यक्तीचा मृत्यू जवळ आलेला आहे त्या व्यक्तीकडे काय करणं गरजेचं आहे, तर भीष्मदेव ह्या प्रश्नाच्या उत्तरात इथे आपल्याला समजून सांगतात. त्याचबरोबर हाच प्रश्न शौनक ऋषी जे आहेत यांनीही सुत गोस्वामींना विचारलेला आहे की ज्या व्यक्तीचा मृत्यू जवळ आलेला आहे त्या व्यक्तीची कर्तव्य काय. तर त्या व्यक्तीचं सर्वात महत्वाचं कर्तव्य आहे की त्या समयी भगवंत श्रीकृष्णांचं स्मरण होणं हे अतिशय गरजेचं आहे. जेव्हा त्या व्यक्तीला भगवंत श्रीकृष्णांचं स्मरण होईल तो नक्कीच भगवंतांची प्राप्ती करू शकणार आहे. आणि भगवंत जे आहेत हे आपल्या भक्ताच्या जीवनात अशा प्रकारे एक उत्कृष्ट योजना करतात. आजच सकाळी मला एक भक्त जे आहेत एका दिल्लीच्या भक्तांबद्दल सांगत होते. ते दिल्लीच्या मंदिरामध्ये ब्रह्मचारी होते. तरुण वयातच त्यांना ब्रेन ट्युमर झाला होता. आणि त्या ब्रेन ट्युमरच्या अवस्थेमध्ये असताना शेवटचे जवळपास 30 एक दिवस ते बेशुद्ध अवस्थेमध्ये होते. त्यांना कसलीही चेतना नव्हती. ते काहीच बोलू शकत नव्हते, करू शकत नव्हते, फक्त प्राण शरीरामध्ये होते. आणि अचानक त्यांनी त्यांनी जे त्यांचे ओठ जे आहेत ते हलायला लागले. भक्तांनी जवळ जाऊन ऐकण्याचा प्रयत्न केला तर त्यांच्या ओठातून राम 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 कृष्ण राम 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 कृष्ण असं फक्त एवढंच बाहेर निघत होतं. आणि त्यानंतर काही क्षणात त्यांनी जो आहे हा देह सोडला. म्हणजे तोपर्यंत 30 दिवस ते पूर्णपणे बेशुद्ध अवस्थेमध्ये होते. पण शेवटच्या समयी भगवंत श्रीकृष्णांनी येऊन त्यांच्यावरती ती कृपा वर्षाव केली आणि त्यांनीही तो आयुष्यभर केलेली जी सेवा आहे, त्यांनी जो प्रयत्न आहे, त्यांनी भगवंतांचं स्मरण करण्याचा, नामचिंतन करण्याचा प्रयत्न केलाय, त्याच्याद्वारे त्यांनी हे जे पूर्णत्व आहे हे प्राप्त करू शकलेले आहेत. तर भगवंत ही नक्कीच आपल्याला मदत करतील, पण आपल्या बाजूने हा प्रयत्न हा असणं गरजेचं आहे की अंतसमयी जे आहे मी भगवंतांचं स्मरण करू शकेल. आणि ते स्मरण करण्यासाठी आपली साधना जी आहे, आपली जी योग पद्धती आहे त्याचं व्यवस्थितपणे पालन होणं गरजेचं आहे. हेच श्लोक क्रमांक 31 मध्ये इथे आपल्याला पुढे आपण समजतोय. श्लोक क्रमांक 31. विशुद्धया धारणया हता शुभ तदीक्षया ये वाशु गता युधश्रम निवृत्त सर्वेंद्रिय वृत्तिविभ्रम स्तुष्टावजंत सुष्टावजन्यम विसृज जनार्दनम. अत्यंत विशुद्ध ध्यान स्थितीत भगवान श्रीकृष्णांकडे दृष्टी लावल्याबरोबर ते सर्व पार्थिव अशुभांपासून मुक्त झाले आणि बाणांच्या घावामुळे होणाऱ्या शरीराच्या वेदनाही विश्राम पावल्या. अशा प्रकारे त्यांच्या इंद्रियांच्या सर्व बाह्य वृत्ती थांबल्या आणि आपल्या देहत्यागाच्या समयी त्यांनी इंद्रियात अशा ध्यानांद्वारे सर्व जीवांचे नियमन
करणाऱ्या परमेश्वराची स्तुती केली. ते एक उत्कृष्ट प्रकारे कशा प्रकारे व्यक्ती ध्यान लावू शकतो याचं वर्णन करण्यात आलंय. ते अशा योग्य प्रकारे पूर्णपणे ध्यानामध्ये गेले किंवा त्यांचं जे मेडिटेशन होतं ते इतकं शुद्ध होतं की त्या मेडिटेशनमध्ये, त्या ध्यानामध्ये ते पूर्णपणे या भौतिक दुःखांपासून किंवा भौतिक शरीराच्या वेदनांपासून मुक्त झाले. एवढे शेकडो बाण त्यांच्या शरीरातून आरपार झाले होते, पण त्याच्या वेदनाही त्यांना त्याची जाणीव राहिली नाही. ते जे आहेत हे पूर्णपणे अ, या पार्थिव अशुभांपासून मुक्त झाले, या शरीरापासून शुभ आणि अशुभ या गोष्टींपासून पूर्णपणे मुक्त झाले. आणि त्यानंतर त्यांचं ध्यान जे आहे हे फक्त भगवंत श्रीकृष्णांकडे होते, दुसऱ्या कुठल्याही गोष्टींकडे नव्हतं. आणि त्यामुळे त्यांच्या ज्या काही इंद्रियांचे जे कार्य आहे ते कार्यही पूर्णपणे थांबलं. या इंद्रियांद्वारे होणारं जे काही कार्य आहे, मग कर्मेंद्रिय किंवा ज्ञानेंद्रियांद्वारे होणारं जे कार्य आहे ते कार्यही पूर्णपणे थांबलं गेलं. आणि त्यांच्यासाठी फक्त कृष्ण एक शरणम, कृष्णावरती ध्यान लावणं आणि कृष्णाचं हे जे एक उत्कृष्ट प्रकारचं शुद्ध ध्यान जे आहे याचं वर्णन जे आहे इथे करण्यात आलेलं आहे. श्लोकाच्या शेवटच्या काही ओळी वाचायच्या. भौतिकतेच्या संसर्गामुळे कोणी वाचेल? मुनिराज कोणी आहे वाचा. भौतिकतेच्या संसर्गामुळे इंद्रियांना अशुद्ध आणि अपूर्ण कर्म करावे लागते. तथापि श्रीकृष्णांच्या संबंधात पुन्हा आल्यानंतर इंद्रिये पार्थिवतेच्या संसर्गापासून मुक्त होतात. भगवंतांची उपस्थिती असल्याने भीष्मदेवांना अशी इंद्रियातीत स्थिती मृत्यूपूर्वीच प्राप्त झाली. भगवान हेच सर्व जीवांचे अंतिम नियंते आणि हितकर्ते आहेत. वेदांचा हाच अंतिम निर्णय आहे. सर्व नित्य जीवांमध्ये तेच एक परम नित्य जीव आहे. नित्यो नित्यानाम चेतन चेतनानाम एको बहुनाम यो विदधाती कामान. ते एकटेच सर्व जीवांच्या सर्व प्रकारच्या आवश्यकता पूर्ण करतात. या प्रकारे आपले थोर भक्त श्री भीष्मदेव यांच्या दिव्य कामना पुरवण्यासाठी भगवंतांनी सर्व सोयी उपलब्ध करून दिल्या. भीष्मदेवांनी पुढील प्रमाणे त्यांची स्तुती केली. इथून पुढे जे आहेत या 10 श्लोकांमध्ये भीष्मदेव जे आहेत त्या प्रार्थना अर्पण करतायत. तर त्या परिस्थितीमध्ये त्या मृत्यूसमयी एवढ्या बाणांच्या शयेवरती झोपलेला असताना सुद्धा त्यांचं ध्यान इतकं उत्कृष्ट होतं की त्या ध्यानामध्ये बाकीच्या सर्व गोष्टी विसरून इथे पूर्णपणे भगवंत श्रीकृष्णांचं गुणगान करत भीष्मदेव जे आहेत हे आता आपला देह त्यागणार आहेत. तर भीष्मदेवांनी इथून पुढे प्रार्थना केलेल्या आहेत. त्या प्रार्थनांचं वर्णन जे आहे पुढच्या काही श्लोकांमध्ये आपण पाहणार. श्लोक क्रमांक 32. श्री भीष्म उवाच इति मतिरुपकल्पिता वितृष्ण भगवती सात्वत पुंगते विभुम्नि स्वसुखे स्वसुखम उपगते कशिर्दितु प्रकृती मे पेयुषी यद यद यभद्वत् प्रवाह यद भवप्रवाह. श्री भीष्मदेव म्हणाले, आतापर्यंत माझे विचार, भावना, इच्छा या विविध विषयात आणि विहित कर्मात गुंतल्या होत्या. त्या सर्व आता माझ्या सर्व शक्तिमान भगवान श्रीकृष्णांच्या चरणी लागू दे. ते स्वसमाधानी आहेत. त्यांच्यापासून ही भौतिक सृष्टी निर्मिती झाली आहे. तरीही ते भक्तांचे मार्गदर्शक असल्यामुळे कधी कधी या भौतिक जगतात अवतरित होतात, दिव्य सुखाचा आस्वाद घेतात. इथे हा जो श्लोक आहे याच्यामध्ये मन जे आहे हा मनाचे कार्य आहेत. मनाचे 3 कार्य आहेत: थिंकिंग, फिलिंग, विलिंग. म्हणजे विचार करणे, भावना व्यक्त करणे आणि इच्छा प्रकट करणे. ही मनाची 3 कार्य आहे. मन जे आहे हे नेहमी या 3 गोष्टी करत असतं. त्याला इंग्रजीमध्ये थिंकिंग, फिलिंग, विलिंग म्हटलं जातं. म्हणजे थिंकिंग म्हणजे विचार करणे, भावना व्यक्त करणे, फिलिंग, आणि त्यानंतर इच्छा प्रकट करणे. ह्या गोष्टी ज्या आहेत ह्या मनापासून निरंतर होत राहतात. म्हणजे या मनातून हजारो हजारो इच्छा पूर्ण व्यक्त होतात. त्याचबरोबर ह्या मनातून काही ना काहीतरी भावनांमुळे हे मन जे आहे हे विचलित होतं किंवा उत्स्फूर्त होतं. त्याचबरोबर विचार जे आहेत हे मनातून वेगवेगळ्या प्रकारचे विचार जे आहेत ते चालू असतात. तर त्यामुळे विचार करणे, भावना व्यक्त करणे आणि इच्छा प्रकट करणे हे मन जे आहे हे नेहमी करत राहतं. तर त्यामुळे व्यक्तीचं जीवन जे आहे या 3 गोष्टींच्या भोवताली नेहमी असतं. म्हणजे मग ती काहीतरी विचार करणार आहे, त्या विचारावरती काहीतरी कार्य करणार आहे,
त्यातून काहीतरी फळ प्राप्त होणार आहे, त्यातून तो भावना व्यक्त करणार आहे, त्या भावना त्या फळानुसार तो वेगवेगळ्या इच्छा प्रकट करणार आहे. त्यामुळे या गोष्टी ज्या आहेत ह्या जीवनामध्ये वारंवार चालू असतात आणि त्यामुळे ते सांगतायत की आतापर्यंत माझे विचार, भावना, इच्छा या विविध विषयात आणि विविध कर्मात गुंतलेल्या होत्या. वेगवेगळे विषय आणि विषय वस्तूंमध्ये व्यक्तीची चेतना जी आहे ही गुंतलेली आहे. मनाचे द्वारे हे चेतनेचं चेतना जी आहे ही अशा प्रकट केलेली आहे. तर इथे ते प्रार्थना करतायत की हे सर्व काही आहे, माझी थिंकिंग, फिलिंग, विलिंग, माझे माझे विचार, माझी भावना आणि माझी इच्छा जी आहे ही फक्त आणि फक्त भगवंत श्रीकृष्णांच्या चरणी लागू देत. किती उत्कृष्ट प्रार्थना आहे की माझं देह जो आहे, माझं शरीर जे आहे, माझं मन, बुद्धी, अहंकार, हे सर्व काही जे आहे हे फक्त आणि भगवंतांच्या चरणी लागू दे. आणि कोण आहेत ते भगवंत? हे भगवंत जे आहेत हे समाधानी आहेत. भगवंतांचं गुणगान करताना सांगतायत की ते भगवंत जे आहेत हे अतिशय समाधानी आहेत. स्वसुखुम असं त्याचं वर्णन केलंय, जे स्वसमाधानी आहेत. आणि त्याचबरोबर विभुअग्नी, ते महान आहेत, अतिशय महान आहेत. आणि त्याचबरोबर हे भगवंत जे आहेत हे त्यांच्याकडून ही भौतिक सृष्टीची निर्मिती झालेली आहे. विहृतम प्रकृतीम, दिव्य सुखामधून प्रकृती, पूर्ण भौतिक जगताची जी प्रकृती जी आहे ही निर्माण झालेली आहे. तर भक्तगण जेव्हा भगवंतांचं गुणगान करतात ते काही विशेषण वापरतात. त्यात एक शब्द आलेला आहे, त्याचं प्रभुपादही तात्पर्यामध्ये वर्णन करतायत, भगवती सात्वत पुंगते विभुन्मग्नी. इथे सात्वत पुंगते म्हणजे भक्तांच्या नेत्यांमध्ये असं वर्णन करण्यात आलेलं आहे. तर सात्वतांपती हा शब्दही आपण याच्यात पाहिलेला आहे. भगवंतांचं गुणगान करताना कुंती महाराणी त्यांना सात्वतांपती म्हणून ओळखते की भगवंत जे आहेत हे सात्वत म्हणजे जे साधुगण आहेत, जे श्रेष्ठ गण जे आहेत, त्या श्रेष्ठ गणांचे पती म्हणजे प्रमुख जे आहेत हे भगवंत आहेत. तर इथे सात्वतम संगीतम असं जेव्हा सात्वतम पुंगवे असं जेव्हा वर्णन केलंय, तर भक्तांच्या नेत्यांमध्ये भक्तांचे नेते जे आहेत त्यामध्ये भगवंतांचं आणि श्रेष्ठ भक्तांचं दोघांचंही वर्णन येतं. तर त्यामुळे इथे स्वतः चैतन्य महाप्रभूंचं उदाहरण रूपात देतात. आपण तात्पर्यातल्या त्या गोष्टी काही वाचूयात. 5वी 6वी लाईन 6वी लाईन जी आहे, श्रीकृष्णांचे भक्तांचे नेते, इथून पुढे वाचत जरा तात्पर्य. तात्पर्य वाचताय कोणीतरी? हरे कृष्णा. हरे कृष्ण प्रभूजी. वाचा गोळाकेश्वर. श्रीकृष्णांचे वर्णन आलेले जरी ते स्वतः मूळ भगवंत आहेत, तरी आपल्या शुद्ध भक्तांना प्रेम भक्तीचे वरदान देण्यासाठी ते या भूलोकात अवतीर्ण होतात. कधी ते आपल्या मूळ रूपात येतात, तर कधी श्री चैतन्य महाप्रभूंच्या रूपाने अवतीर्ण होतात. दोघेही भक्तांचे नेतेच आहेत. शुद्ध भक्तांना भगवंतांच्या सेवेविना कोणती इच्छा नसते, म्हणून त्यांना सात्वत असे म्हणतात. भगवंत अशा सात्वतांमध्ये सात्वत या शब्दाची व्याख्या इथे पाहतो. एक मिनिट. सात्वत या शब्दाची व्याख्या, शुद्ध भक्तांना भगवंतांच्या सेवेविना कोणतीही इच्छा असत नाही आणि म्हणून त्यांना सात्वत असं म्हटलं जातं. त्यात एक ह्या महत्वाचा मुद्दा आहे, याला नोट करून घ्या की सात्वत जे आहेत हे भगवंतांचे शुद्ध भक्त आहेत, ज्यांना भगवंतांव्यतिरिक्त दुसरं काहीही योग्य वाटत नाही. वाचा पुढे. विश्वदेवांना त्यामुळे अन्य कोणतीही इच्छा नव्हती. सर्व प्रकारच्या भौतिक वासनांपासून शुद्ध झाल्याविना भगवंत कोणाचे नेते होत नाही. इच्छा नष्ट करता येत नाहीत, परंतु त्या शुद्ध कराव्या लागतात. भगवद्गीतेत स्वतः भगवंत सांगतात की जो भक्त निरंतर त्यांच्या सेवेमध्ये रममाण झालेला असतो, त्यांच्या अंतःकरणात राहून ते त्याला मार्गदर्शन करतात. असे मार्गदर्शन कोणत्याही भौतिक हेतूच्या पूर्तीसाठी दिले जात नाही, ते गोळ भगवंताकडे जाण्यासाठी असते. गीता 10.10. जेव्हा सामान्य मनुष्य भौतिक प्रवृत्तीवर स्वामित्व प्राप्त करू इच्छितो, तेव्हा भगवंत त्याला केवळ अनुज्ञा देत नाही, तर त्याचे साक्षी म्हणूनही राहतात. आणि अशा भक्ताला ते त्यांच्याकडे येण्याचे मार्गदर्शन कधी करीत नाहीत. भक्त आणि अभक्त अशा वेगवेगळ्या जीवांशी परमेश्वराच्या असलेल्या संबंधात हे अंतर आहे. ज्याप्रमाणे राजा स्वतंत्र नागरिकांवर आणि बंदीवानांवर राज्य करतो, त्याचप्रमाणे भगवंत सर्वच प्राणी मात्रांचे नियंता आहे. परंतु त्यांचे भक्तांशी आणि अभक्तांशी असलेले संबंध मात्र वेगवेगळ्या प्रकारचे असतात. अभक्त लोक परमेश्वरावर मार्ग. हरे कृष्ण.
तर इथे 10व्या अध्यायातला 10वा श्लोक जो आहे याचं वर्णन करताना भगवंत सांगतायत की कशा प्रकारे भगवंत श्रीकृष्ण जे आहेत हे आपल्या प्रभुपाद सांगतायत की कृष्ण जे आहेत ते आपल्या भक्ताला बुद्धी देतात. तेषां सतत युक्तानां भजतां प्रीतिपूर्वकं ददामी बुद्धियोगं तम. ददामी बुद्धियोगं तम. मी त्या व्यक्तीला बुद्धी देतो. येन माम उपयांती ते, की कशा प्रकारे तो माझ्यापर्यंत पोहोचू शकतो. तर अशा प्रकारे आपण पाहतो की इथे भगवंत जे आहेत हे स्वतः त्या भक्तांना बुद्धी देतात आणि त्यामुळे हे सात्वतांपती जे आहेत जे सर्व महान ऋषीमुनी महान भगवंतांच्या भक्तांमध्ये महान असे त्यांचे जे प्रमुख पती जे आहेत त्यांचे प्रमुख मालक जे आहेत ते म्हणजे भगवंत आहेत. आणि अशा प्रकारे हे सात्वत हे जे भगवंतांचे शुद्ध भक्त जे आहेत आणि त्याचबरोबर स्वतः भगवंत हे वेगवेगळ्या प्रकारे इथे प्रयत्न करतात जेणेकरून आपण आपल्याला योग्य ते मार्गदर्शन मिळावं. आणि त्या मार्गदर्शनात सगळ्यात प्रमुख मार्गदर्शन आहे भौतिक जगतातून आपण कशा प्रकारे भगवंतांच्या सेवेमध्ये नेहमीपणे लागू शकतो. तर अशा इथे प्रकारे इथं भीष्मदेव प्रार्थना करतायत की भगवंत तुम्ही जे आहे तुमच्या चरणीच माझ्या सर्व इच्छा मन आणि माझ्या इच्छा विचार आणि माझ्या भावना ज्या आहेत त्या तुमच्या चरणी लागू. आणि त्याचबरोबर तुम्ही जे आहे हे विषय महान आहात, स्वसमाधानी आहात आणि तुम्ही ज्या सृष्टीची निर्मिती केलेली आहे आणि मला असंच हे भक्तांचा मार्गदर्शन जे आहे हे प्राप्त होत राहो. विशेष करून तर ही पहिली प्रार्थना आहे ज्याच्यामध्ये माझे सर्व विचार, माझी भावना आणि हरे माझी कृष्ण. इच्छा जी आहे ही भगवंतांच्या चरणी लागावी. ही पहिली प्रार्थना इथे भीष्मदेव अर्पण करतात. यस मुनिराज बाबू. आतापर्यंत म्हणजे भीष्मदेव जे विचार भावना आणि इच्छा तर ते म्हणतात विहित कर्मात गुंतले होते. म्हणजे आतापर्यंत ते जे दैनंदिन कार्य होते त्यांचे जे काही भौतिक कार्य होते राज्य शासनाचे तर त्याच्यामध्ये गुंतल्या होत्या. तर आता मला भगवंतांच्या चरणी लावू द्या असं ते म्हणतायत. बरोबर आहे. बरोबर. विहित कर्म म्हणजे त्यांचे जे काही कार्य होते सुरुवातीपासूनचे ते विहित कर्म. बरोबर. या ठिकाणी प्रभूजी फार सुंदर एक शिकवण आहे गृहस्थांना. गृहस्थांनी सुद्धा विहित कार्य करून कुठेतरी समाधान मानून नंतर भगवंतांच्या चरणी आपलं स्मरण देण्यासाठी पूर्ण वेळ काढावा. फार सुंदर शिकवण एकच भेटली. हरे कृष्ण. कोणी काही बोलते का अजून दुसरं? झालं प्रभूजी. हरे कृष्ण. श्लोक क्रमांक 33. इथे भगवंत जे आहेत हे विशेष करून अर्जुनाचे कशा प्रकारे मित्र आहेत. इथे भगवंतांचं एक विशेष नाव जे आहे विजय सखा म्हणून वर्णन करण्यात आलेलं आहे. आणि भीष्मदेव जे आहेत भगवंतांना विजय सखा म्हणून बोलवत आहेत. आणि विजय सखा म्हणजे इथे अर्जुनाचे जे मित्र आहेत, जे अर्जुन जो आहे हा विजयी झालेला आहे, तो नेहमी विजयी होणारा व्यक्ती आहे. त्यामुळे असा विजयी सखा त्याचे मित्र जे आहेत भगवंत श्रीकृष्ण यांचं वर्णन करतायत. आणि ते म्हणतायत की माझी रती जी आहे ही पूर्णपणे अशा या विजय सखा जे आहे त्यांच्यामध्ये लागो अशी इथे प्रार्थना जी आहे ही श्लोक क्रमांक 33 मध्ये भगवंत करतायत. त्रिभुवन कमलम तमालवर्णम रविकर गौरम वरांबरम दधाने वपुर लककुला वृतांत नाब्जम विजय सखे रतिरस्तु मेन मे अन्वदा. श्रीकृष्ण भगवंतांचे मित्र आहेत. श्रीकृष्ण अर्जुनाचे मित्र आहेत. ते आपल्या मूळ दिव्य देहात या भूलोकात अवतीर्ण झालेले आहेत. त्यांचा देह तमाल वृक्षाप्रमाणे नीलवर्णाचा आहे. त्रिभुवन कमलम तमाल वर्णम. त्यांचे असे हे दिव्य रूप स्वर्ग, मृत्यू, पाताळ अशा तिन्ही भुवनातील प्रत्येकाला आकर्षित करणारे आहे. त्यांचा झळकणारा पिवळा वेश, चंदनाच्या लेपाने चित्रित असलेले कमलमुख माझ्या ध्यानाचा विषय होवत आणि मला कर्मफळांची इच्छा न राहो. येथे भगवंतांचं जे सुंदर रूप आहे त्यात विशेष करून भगवंत जे आहे ते विजय सखा याचं वर्णन करण्यात आलं आहे. तर इथे भीष्मदेव जे आहे ते भगवंतांचे आणि अर्जुनाचा जो प्रेममय संबंध आहे त्याचं वर्णन करतायत की कशा प्रकारे तुम्ही तुमच्या भक्तांसाठी या गोष्टीद्वारे भीष्मदेव जे आहेत की कशा प्रकारे अर्जुन आणि भगवंत यांच्यातलं जे प्रेम आहे अर्जुनाच्या प्रेमासाठी त्यांनी कशा प्रकारे सारथीचं रूप धारण केलं किंवा अर्जुनाच्या प्रेमासाठी त्यांनी कशा प्रकारे रथांगपाणी रूप धारण केलं ज्याच्यामध्ये ते
भीष्मदेवांवरती आक्रमण करण्यासाठी निघून गेले. त्यांनी घेतलेला जो प्रण आहे तो प्रण तोडला की मी युद्धामध्ये कशाही प्रकारचं शस्त्रास्त्र घेणार नाही. आणि ते पूर्णपणे या गोष्टीचा स्वीकार करत म्हणजे स्वतः घेतलेला प्रण जो आहे तो मोडत अर्जुनाच्या प्रेमासाठी ते तिथे पोहोचलेले आहेत. आणि हे प्रेम जे आहे हे त्यांच्या साख्यातून आलेलं आहे. तर इथे साख्यरस जो आहे त्या साख्यरसाचंही भीष्मदेव कुठेतरी गुणगान करतायत की असं जे साख्यरस आहे याचं आस्वादन करणारे माझे जे भगवंत आहेत जे अर्जुनावरती नेहमी खूप प्रेम करतात आणि त्या अर्जुनाच्या प्रेमासाठी हे श्रीकृष्ण या भौतिक जगतामध्ये आलेले आहेत. आणि ह्या भौतिक जगतात आलेले हे श्रीकृष्ण जे आहेत हे सर्वांना खूप आकर्षित करतात. श्रीकृष्ण, कृष्ण या शब्दाचा अर्थच आहे सर्व आकर्षती. कृष्ण म्हणजे सर्वांना आकर्षण करणारे आहेत. आणि कोणाकोणाला आकर्षित करतायत ते त्रिभुवनातील सर्व जे व्यक्ती आहेत ते सर्वांना आकर्षित करणारे आहेत. आणि त्याचबरोबर त्यांचं जे सुंदर रूप आहे त्याचं थोडंफार वर्णन करताय की त्यांनी पितांबर वस्त्र धारण केलेलं आहे. त्यांनी त्यांच्या चेहऱ्यावरती जे आहे हे सुंदर चंदनाचा लेप लावलेला आहे. आणि अशा भगवंतांवरती मी ध्यान लावतोय. ते माझ्या ध्यानाचा विषय होत आणि आणि मला कर्मफळाची इच्छा न राहो. मग कसल्याही प्रकारे भौतिक कर्मफळांची माझी इच्छा जी आहे ती पूर्णपणे दूर होऊन जावी आणि माझं ध्यान जे आहे हे फक्त आणि फक्त या सुंदर भगवंतांच्या आकर्षित रूपाकडे लागून राहावं अशी इथे प्रार्थना अर्पण केली आहे. विजय सखे रतिरस्तु मे अन्वदया, की मी जो आहे त्या माझी आसक्ती जी आहे ही फक्त भगवंतांमध्ये राहावी आणि माझी आसक्ती जी आहे हे कर्मफळामध्ये राहू नये. तर बऱ्याच वेळा या भौतिक जगतातील कर्मफळामध्ये त्याच्या पाप आणि पुण्याच्या आपल्या शृंख जाळ्यामध्येच आपण अडकलेलो आहोत. आणि आपली अपेक्षा जी आहे ही कशा ना कशा प्रकारे भोग ऐश्वर घेण्याची आहे आणि त्याच्यातून मी बाहेर पडावं ही इच्छा जी आहे इथे उत्कृष्ट इच्छा जी आहे हे इथे भीष्मदेव जे आहेत करत आहे. तर माझं ध्यान जे आहे रती जी आहे ही फक्त विजय सखा भगवंतांवरती लागावी अशी प्रार्थना इथे भीष्मदेव करत आहेत. आणि इथे त्यांच्या सुंदर रूपाचं वर्णन करताना फक्त त्यांचं पितांबर वस्त्र आणि कपाळावरती चंदन नाही सांगितलेले, पण त्रिभुवन कमलम तमाल वर्णम या त्रिभुवनामध्ये सर्वांना आकर्षित करणारे तमाल वृक्षाप्रमाणे त्यांचा नीलवर्ण आहे. त्यामुळे तमाल वृक्ष जे आहे याला आपण भजतो, पूजा करतो. काही शुद्ध वृक्ष आहे त्यातील एक तमाल वृक्ष आहे. आणि हे तमाल वृक्षाला पाहिल्यानंतर भगवंतांचा जो सुंदर जे कृष्णवर्ण जे रूप आहे त्या कृष्णवर्ण रूपाची आठवण येते. तर तमाल वृक्षाचा जो रंग आहे वृंदावनाचं तमाल वृक्ष दिसतं त्याचा रंग जो आहे हा नील रंग किंवा एक कृष्ण वर्णाचा आहे. आणि त्या कृष्ण वर्णाला पाहून बऱ्याच वेळा गोपी विशेष करून राधाराणी जे आहे हे तमाल वृक्षाला पाहून आकर्षित व्हायचे, त्यांना कृष्णाची आठवण यायची. तर त्यामुळे या तमाल वर्ण असलेल्या भगवंतांचं इथे गुणगान केलेलं आहे. आपण पाहतो श्री चैतन्य महाप्रभूंच्या लीलेमध्ये सुद्धा जेव्हा चैतन्य महाप्रभूंना अशा प्रकारचा नीळ रंग चैतन्य महाप्रभू जेव्हा समुद्र किनारी गेले जगन्नाथपुरीच्या तर त्या समुद्राला पाहिल्यानंतर चैतन्य महाप्रभूंना कृष्णाची आठवण आली. तर तिथे त्या त्या समुद्राच्या रंगामध्ये कृष्णाला पाहू इच्छित होते आणि ते समुद्रामध्ये त्यांनी पळत पळत आतमध्ये समुद्रात निघून गेले. किंवा गोवर्धन जेव्हा चातक पर्वत आहे त्या चातक पर्वताला पाहिलं जगन्नाथपुरीमध्ये तर त्यांना तिथे गोवर्धनची आठवण आली आणि गोवर्धन गोवर्धन करत ते चातक पर्वतावरती ते धावत गेले. तर सांगण्याचं तात्पर्य हे आहे की भगवंतांचं रूप, भगवंतांच्या गुण, भगवंतांच्या लीला याचं स्मरण करत आपण नक्कीच भगवंतांच्या सुंदर रूपावरती ध्यान लावू शकतो. आपल्या प्रत्येकाच्या जीवनामध्ये आपले सुंदर विग्रह आहे त्यांची आपण सेवा करतो. तर त्या विग्रहांच्या सुंदर रूपावरती आपण ध्यान लावू शकतो. त्यांना उत्कृष्ट प्रार्थना अर्पण करू शकतो आणि तशा प्रकारे आपण जे आहे हे पूर्णत्व जे आहे प्राप्ती करू शकतो. तर वेगवेगळ्या प्रकारे भगवंतांचे रूप आहे किंवा कुठल्या तरी विशेष गुण अवतार आहे भगवंतांचा किंवा कुठल्या तरी लीला अवतार आहे, अशा कुठल्या ना कुठल्या अवतारावरती आपण व्यवस्थितपणे ध्यान लावून त्याच्यावरती मेडिटेट करणं गरजेचं आहे आणि त्याच्यावरती त्याचं स्मरण जे आहे हे करणं योग्य आहे. इथे अशा रतीबद्दल, अशा भावनाबद्दल भीष्मदेव प्रार्थना करत आहे. इथे आणखीन एक जो रस जो आहे भीष्मदेव ह्या परिस्थितीमध्ये आता या मृत्यूच्या शय्येवरती असताना हा देह त्यागण्याची परिस्थिती आलेली आहे
त्या देहत्यागाच्या परिस्थितीमध्ये सुद्धा त्यांचा एक रस जो आहे, भगवंतांच्या प्रतीचा भक्तीचा जो रस आहे तो प्रकट होतोय. जेव्हा ते हे विजय सखे म्हणतायत, जसं आपण हे गोविंद, हे गोपाल, हे केशव, हे माधव अशी भगवंतांची वेगळी नाव घेतो, अशा प्रकारे इथे हे विजय सखे म्हणून इथे त्यांचा जो एक विशेष रस आहे त्या रसाचं वर्णन जे आहे इथे ते करत आहेत. ठीक आहे, पुढे आपण पाहूयात श्लोक क्रमांक 34. तो जो रस आहे तो आणखीन प्रकट करत आहे आणि त्यामध्ये म्हणतायत की जशा प्रकारे माझी रती त्या विजयसखामध्ये राहावे, त्याच प्रकारे माझं मन जे आहे ते त्या कुरुक्षेत्रामध्ये जे भगवंत श्रीकृष्ण आहेत, जे रथांग पाणी म्हणून जे आहे त्यांच्यावरती माझं मन जे आहे हे केंद्रित व्हावं, अशी प्रार्थना 34व्या श्लोकात केलेली आहे. श्लोक क्रमांक 34. युधी तुर्गरज विध्रुम विश्वक विध्रुम विश्वक कचलुलित श्रमवारी अलंकृत हास्य मम निशित शरे विभिद्मान त्वची विलसित कवचे अस्तु कृष्णे आत्मा. भाषांतर. मित्रत्वामुळे श्रीकृष्ण अर्जुनाच्या बरोबरच होते. त्या रणांगणामध्ये रथांच्या घोड्यांच्या टापांनी उडवलेल्या धुळीकणांमुळे श्रीकृष्णांचे भुरभुरणारे केस करड्या रंगाचे दिसू लागले. श्रम झालेले स्वेद बिंदूंनी त्यांचे मुख भिजून गेले. त्यातच माझ्या तीक्ष्ण बाणांनी केलेली शतांची भर पडली, पण भगवंतांनी त्या सर्वाचा आभूषणांप्रमाणे आनंदाने स्वीकार केला, रस घेतला आणि त्या श्रीकृष्णांच्या ठाई माझे मन राहो. हे महाभारताचं युद्ध जे आहे याला जेव्हा प्रेमभक्तीच्या द्वारे, भागवत मार्गाच्या द्वारे आपण पाहण्याचा प्रयत्न करतो, तर त्यावेळेस हे महाभारताचं युद्ध जे आहे हे अतिशय रसिक वाटतं, फार विशेष वाटतं. सुरुवातीला जेव्हा भीष्म, द्रोण, कृपाचार्य हे सर्वजण उभे होते, त्यावेळेस युधिष्ठिर महाराज जे आहेत हे युद्धासाठी तिथे समोर आले आणि त्यानंतर युधिष्ठिर महाराजांनी काही बाण सोडले युद्ध सुरू होण्याच्या आधी, आणि ते बाण जे आहेत हे बरोबर त्यांच्या चरणी, द्रोणाचार्यांच्या, कृपाचार्यांच्या आणि भीष्मदेवांच्या चरणी येऊन पडले. तर ते जे आहेत हे त्यांनी त्यांच्या चरणी जे आहे हे फूल अर्पण केले आणि त्यांचे आशीर्वाद घेतले, असा त्याच्या पाठीमागचा भाव आहे. किंवा आपण पाहतो की जेव्हा भगवंतांवरती भीष्मदेवांनी बाण सोडले किंवा अर्जुनावरती बाण सोडले, भीष्मदेवांनी प्रार्थना केली होती, प्रण घेतला होता की उद्यापर्यंत मी पांडवांचा संहार करेल, नाही तर मग मला मी देह सोडेल. त्या परिस्थितीमध्ये भीष्मदेव अतिशय भयंकरपणे बाण सोडत होते. पण जेव्हा काही भीष्मदेवांनी जे बाण सोडले, तर ते बाण सोडल्यानंतर अशी परिस्थिती आली की भगवंतांनाही ते बाण लागले, त्यांच्या शरीरातूनही रक्ताचा प्रवाह जो आहे हा चालू झाला. पण त्या गोष्टीला भगवंतांनी अतिशय आनंदाने स्वीकार केला, असं भीष्मदेव सांगतायत. तर हा जो श्लोक आहे याच्यामध्ये खूप रस आहे आणि त्याच्यामध्ये हे वर्णन करत असताना भीष्मदेव सांगतायत की भगवंतांच्या त्या सुंदर रूपाचं वर्णन करतायत. म्हणजे एखाद्या व्यक्ती जेव्हा त्या व्यक्तीकडे आकर्षित होईल, म्हणजे कोणीही व्यक्ती जो आहे अमुक व्यक्तीकडे आकर्षित होतो, तर त्याच्या प्रत्येक छोट्या छोट्या गोष्टींकडे त्याचं ध्यान असतं. मग त्याचे केस कसे आहे, त्याचं बोलणं कसं आहे, त्याचं चालणं कसं आहे, त्याचे डोळे कसे आहे, त्याचं हास्य कसं आहे, या सर्व गोष्टींचं वर्णन करत असतो. आणि तशाच प्रकारे इथे या सुंदर रूपावरती भगवंतांच्या इतकं त्यांचं ध्यान केंद्रित झालेलं आहे की त्या युद्धाच्या वेळेस ज्यांनी अर्जुनाला नेहमी साथ दिली होती, अर्जुनाचं नेहमी रक्षण केलं होतं, आणि त्या अर्जुनाच्या रक्षणासाठी जे भगवंत अथक परिश्रम करत होते, त्या सुंदर रूपावरती मला ध्यान लागू देत. हे जेव्हा भीष्मदेवांनी आक्रमण केलं, अर्जुन जो आहे हा पूर्णपणे युद्धासाठी तयार नव्हता, तेव्हा पुन्हा अर्जुनाला भीष्मांप्रतीचं जे प्रेम आहे ते आलं की त्यांच्यावरती कशा प्रकारे आक्रमण करू, आणि त्यामुळे भीष्मदेव जोरदार बाण सोडत होते, पण अर्जुन जो आहे त्याला प्रतिकार करत नव्हता. हे पाहिल्यानंतर भगवंतांना राग आला की अरे हा काय करतोय, हा काहीच करत नाही. मग भगवंत जे आहेत स्वतः रथातून बाहेर उडी मारली, आणि जेव्हा भगवंतांनी रथातून उडी मारली तर त्यावेळेस भगवंत जे खाली पडलेलं चक्र जे आहे हे चक्र उचलून ते भीष्मदेवांकडे त्यांनी धाव घेतला. तसं बनल्यानंतर जेव्हा भीष्मदेवांकडे धाव घेतला त्यावेळेस पूर्ण जे रणांगण होतं तिथे खूप धूळ होती, आणि ती धूळ जी आहे ही भगवंतांचं शरीर त्या धुळीने माखलं होतं. आणि त्याचबरोबर भगवंतांनी एवढा परिश्रम केला होता तर त्यामुळे त्यांच्या चेहऱ्यावरून घामाच्या धारा वाहत होत्या.
आणि घाम जो आहे हा वाहत होता, त्याचबरोबर त्यांना रक्तस्राव होता, त्यांच्या शरीरातून रक्ताचे स्राव होत होता. तर इतकं सुंदर वर्णन येतं की असं सांगितलं जातं की तेव्हा ती एक परिस्थिती म्हणजे असं वाटत होतं की भगवंतांकडे पाहिल्यानंतर एका सुंदरसा असा जो मेघ जो आहे, त्या मेघाचं वर्णन, आकाशाचं वर्णन केलंय, ज्याच्यामध्ये एक कृष्णवर्णीय मेघ जे आहेत, भगवंतांचं जे रंग आहे, त्या प्रकारे भरपूर आकाशात मेघ एकत्र आलेले आहेत. आणि त्या मेघांमधून काही, जसं जे घामाच्या धारा आहेत, त्याच्यात सुंदरसा जे आहे वर्षाच्या म्हणजे पाणी पडत आहे. आणि त्याचबरोबर एवढं सुंदर रूप जे आहे त्याचं वर्णन केलं. तर भीष्मदेव जे आहे, जेव्हा भगवंतांनी आक्रमण केलं त्यावेळेस भीष्मदेवांनी दोन्ही हातातले धनुष्य बाण जे आहे सोडून दिलं. आणि भीष्मदेवांनी दोन्ही हात जे आहेत हे भगवंतांना स्वीकार करण्यासाठी भगवंतांना त्यांनी आवाहन केले की या तुम्ही माझ्यावरती आक्रमण करा. हे करत असताना भीष्मदेवांचं ध्यान जे आहे भगवंतांवरती आहे. ती युद्धाची परिस्थिती आहे. अशा युद्धाच्या परिस्थितीमध्ये भीष्मदेव जे आहे त्यांचं ध्यान जे आहे भगवंतांवरती आहे. की कशा प्रकारे त्यांचं शरीर धुळीने माखलंय, ते माखलेल्या धुळीने शरीरामध्ये त्यांचे केस जे आहेत, हे भुरभुरीत केस जे आहेत, हे करड्या रंगाचे झालेले आहेत. त्याचबरोबर त्यांच्या चेहऱ्यावरून श्रमाचे बिंदू वाहत आहेत, स्वेदबिंदू वाहत आहेत. त्याचबरोबर त्यांच्या तीक्ष्ण बाणाने त्यांच्यावरती आक्रमण केल्यानंतर काही रक्त जे आहे त्याचा स्राव होत आहे. आणि त्याचबरोबर त्यांनी सुंदर आभूषण धारण केलेले आहेत. आणि अशा सुंदर रूपावरती, ज्याला रथांगपाणी किंवा सारंगपाणी म्हटलं जातं, अशा सारंगपाणी रथांगपाणी रूपावरती माझं ध्यान लागावं, ही प्रार्थना इथे भीष्मदेव करत आहे. आणि त्यामुळे भीष्मदेवांचं जे निर्वाण आहे, महानिर्वाण, याच्यामध्ये विशेष करून त्यांचं ध्यान जे आहे हे भगवंत श्रीकृष्णावरती अशा प्रकारे होतं. आणि याचं वर्णन जे आहे इथे करण्यात आलेलं आहे. भगवंतांचे हे दिव्य शरीर आहे. कोणीही जेव्हा भगवंतांच्या शरीरातून रक्त बाहेर पडतंय, भगवंतांना घाम पडतोय आणि भगवंतांचं पूर्ण शरीर धुळीने माखलेलं आहे, मग त्याचा अर्थ भगवंत जे आहेत हे अशुभ झाले का, भगवंत जे आहेत हे हे त्यांचं शरीर खराब झालं का, किंवा त्यांच्या शरीरातून रक्त बाहेर पडतोय, त्यांना वेदना होत आहेत का, अशा प्रकारे समजून त्यांना भौतिक स्तरावरती आणू नये. त्यामुळे आधीच्या श्लोकामध्ये भीष्मदेव सांगतायत की तुम्ही या भौतिक शरीरामध्ये अर्जुनाच्या प्रेमापोटी आला आहात, पण तुमचा भौतिक देह जो आहे याचा हा तुमचा जो देह आहे याचा भौतिकतेशी काहीही संबंध नाहीये. त्यामुळे भगवंतांनी जरी ह्या लीलेमध्ये पूर्णपणे आपल्याला ओढून घेतलं असलं, तरी भगवंतांना या 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 सर्व गोष्टींच्या भगवंत पलीकडे आहेत, कारण त्यांचं शरीर जे आहे हे अतिशय दिव्य आहे. तात्पर्य पुढे वाचा पहिला पॅरेग्राफ. कृष्णा प्रभू, भगवान नंदनाचे परिपूर्ण रूप आहेत. त्यामुळे त्यांची दिव्य प्रेममयी सेवा, शांत, दास्य, साख्य, वात्सल्य, माधुर्य अशा कोणत्याही भावात निष्ठापूर्वक केली तर ते तिचा कृपापूर्वक स्वीकार करतात. श्री भीष्मदेव भगवंताची दास्य भावाने भक्ती करणारे थोर भक्त होते. त्यामुळे भगवंतांच्या दिव्य देहावर त्यांचे तीक्ष्ण बाण मारणे आणि दुसऱ्या एखाद्या भक्ताने भगवंतांवर मृदू फुले उधळणे हे एका परीने सारखेच होते. तर त्यामुळे जेव्हा भीष्मदेवांनी बाणाचं बाण मारले, तर ते भगवंतांवरती कोणी फुल अर्पण करत आहे, अशा प्रकारे ती गोष्ट होते. ठीक आहे. पुढे म्हणून पुढचा हा पॅरेग्राफ सोडल्यानंतर सांगण्यात आलेले आहे की भगवंतांना ठार करणे अशक्य असते, कारण आत्मा कधीच कधी मारताच येत नाही. म्हणून भीष्मदेवांचे श्रीकृष्णांना बिंधून टाकण्यासाठी बाण मारणे हे अभक्त अशा नास्तिकांना नेहमीच कूट समस्या बनून राहिली आहे. परंतु भक्त जे मुक्तात्मे आहेत त्यांना यात कोणतेही कोडे नाही. युद्धात आपल्या तीक्ष्ण बाणांनी कासावीस झालेल्या भगवंतांनी अर्जुनाला एकाकी टाकून दिले असतानाही त्यांनी आपल्या मृत्यूसमयी आपल्याला भेटण्याच्या बाबतीत उदासीनता दाखवली नाही. अशा दयाळूपणाचे भीष्मांना मोठे कौतुक वाटले. भीष्मांचा अनुताप आणि भगवंतांची कृपाळू वृत्ती या दोन्हीही या चित्रात विलक्षण, अद्वितीय अशा दिसतात. इथे आपण पाहतो की हे जे नास्तिकवादी व्यक्ती आहेत, भौतिकवादी व्यक्ती जे आहेत,
यांना ही गोष्ट समजणार नाहीये. भीष्माने त्यांच्यावरती आक्रमण करणे, त्यांच्या शरीरातून रक्ताचा प्रवाह वाहणे, रक्ताचे थेंब येणे आणि या सर्व गोष्टींना ते अतिशय भौतिकवादी दृष्टीने पाहतात आणि त्यामुळे त्यांना भीष्मदेवांनी हे केलेलं कार्य योग्य वाटत नाही किंवा ते भगवंतांना भौतिक शरीरामध्ये आणतात आणि मग भगवंतांचा अशा प्रकारे किंवा जसं आपण पाहतो की बऱ्याच वेळा ही चर्चा होते की भगवंतांना कोणीतरी शिकारी जे आहे त्याने बाण मारला आणि तो बाण जो आहे भगवंतांच्या पायाला लागला आणि त्यानंतर भगवंतांचा मृत्यू झाला, असे संकल्पना जी आहे. पण ही कथा जी आहे त्यात काही अर्थ नाहीये, कारण भगवंतांना बाण लागला. भगवंतांना बाण लागल्यानंतर एवढे मोठे मोठे युद्ध करणारे एवढे शक्तिशाली भगवंत, एक कोणीतरी शिकाराचा बाण लागला म्हणून त्यांना त्यातून आणि तोही पायाला बाण लागला म्हणून मृत्यू होणार आहे, हे असं नाहीये. भगवंत स्व इच्छेने त्यामुळे अर्जुन जेव्हा भगवंतां परत आला हस्तिनापूरला, तर त्यावेळेस सांगितलं कृष्णे स्वधाम उपगते. कृष्ण जे आहे ते स्वतःच्या धामात निघून गेले. तर भगवंत जे आहेत हे त्यांना भौतिक स्तरावरती आणणं अतिशय अयोग्य आहे. जसं प्रभू श्री राम जे आहेत यांनी गुप्तार घाट म्हणून अयोध्येमध्ये तुम्ही गेलात तर तिथे घाट आहे. त्या घाटावरती भगवंत जे आहेत त्यांनी त्या जलामध्ये समाधी घेतली. भगवंत जे आहेत त्या जलामध्ये प्रवेश केला. तर बऱ्याच जणांचा असा समज आहे की भगवंत जे आहेत हे सीतामातेच्या विरहामध्ये होते, अतिशय दुःखात होते, त्यामुळे त्यांनी जलसमाधी घेतली आणि आपला देह जो आहे संपवला. असं नाहीये. भगवंत जे आहेत त्यांना कुठल्याही प्रकारे भौतिक प्रकारे देह सोडण्याची गरज नाहीये. त्याच प्रकारे इथेही ब्रह्माची भीष्मदेव आणि भगवंतांमधलं जे आदान प्रदान आहे किंवा भीष्मदेव आता त्या गोष्टीचं जे स्मरण करत आहेत, या सर्व गोष्टी ज्या आहेत हे अतिशय दिव्य आहे आणि विशेष करून त्याच्यातून एक रस जो आहे हा उत्पन्न झालेला आहे, हेही आपल्याला समजणं गरजेचं आहे. ठीक आहे. त्यानंतर पुढे भीष्मदेव जे आहे हे भगवंतांना पार्थ सखा म्हणून पुन्हा गुणगान करतात आणि म्हणतात की माझी रती जी आहे ही पार्थ सखा भगवंत जे आहे त्यांच्यावरती लागावी. आणि त्यासाठी श्लोक क्रमांक 35 मध्ये वर्णन करतात भगवंत. पार्थ सखा या शब्द तिथे जे भगवंत जे आहेत हे अर्जुनाचे सखा आहेत याचं वर्णन करण्यात आलेले. सपदी सखी वचो निमश्य मध्ये निज परवयो वर्लयो रथम निवेश स्थितवती सैनिकायुरक्षण ऋतवती पार्थ सखे रतिम 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 मम अस्तु. भाषांतर. आता आपला सखा अर्जुन त्याच्या आज्ञेवरून कुरुक्षेत्राच्या रणमैदानावर श्रीकृष्णांनी अर्जुन आणि दुर्योधन यांच्या सैन्याच्या मध्ये प्रवेश केला. रथम स्थापितो मध्ये. अर्जुनाने सांगितलं की रथ जो आहे हा मधोमध स्थापित करा आणि त्यामुळे अर्जुनाच्या आज्ञेनुसार भगवंतांनी रथ जो आहे हा मधोमध स्थापित केला आणि आपण कृपादृष्टीने विरुद्ध पक्षांची आयुमर्यादा कमी केली. केवळ शत्रूंवर नजर टाकल्याने हे घडले. त्या श्रीकृष्णांच्या ठाई माझे चित्त स्थिर राहो. भीष्मदेव इथे भगवंतांचं गुणगान करतायत, सांगतायत तुम्ही पार्थ सखा आहात. तुम्ही पार्थ जो आहे म्हणजे अर्जुन जो आहे त्याचे इतके परम मित्र आहात की त्याने तुम्हाला आज्ञा केली की हे कृष्ण, हे सारथी, माझा रथ जो आहे हा मधोमध घेऊन जा. आणि जेव्हा अर्जुनाचा रथ मधोमध घेऊन गेला त्यास भगवंतांनी जेव्हा या सर्व विरुद्ध पक्षाचे जे सैनिक आहेत किंवा जे योद्धे आहेत त्या योद्ध्यांवरती नजर टाकून त्यांचं आयुष्य तिथेच कमी केलं. अर्ध्यापेक्षा जास्त आयुष्य त्यांचं तिथे कमी केलं. असं भीष्मदेव भगवंतांचं गुणगान करतात की तुम्ही तुमच्या भक्तांवरती खूप प्रेम करता आणि भक्त वत्सल म्हणून भगवंत जे आहेत हे अशा प्रकारे ओळखले जातात. आणि असे श्रीकृष्ण ज्यांनी शत्रूंवरती नजर टाकून त्यांचं आयुष्य कमी केलं, अशा श्रीकृष्णांच्या चरणी माझं ध्यान लागावं, माझं चित्त लागावं, अशी प्रार्थना जी आहे ही इथे करण्यात आलेली आहे. तर आपण पाहतो ही जी व्यूहरचना पाहण्याची जी अर्जुनाची इच्छा होती ती आपण श्लोक क्रमांक भगवद्गीतेच्या पहिल्या अध्यायातल्या 21 ते 25 श्लोकामध्ये पाहतो. आणि अर्जुन जो आहे तिथे पाहण्यासाठी गेला की कशा प्रकारे वेगवेगळे जे युद्ध करण्याच्या इच्छेने आलेले जे सर्व योद्धे आहेत त्यांना माझी पाहण्याची इच्छा आहे. आणि त्यांना सर्वांना भगवंत जे आहेत अर्जुनाला त्यांच्या समोर घेऊन गेले आणि भगवंत सांगितलं ते पहा भीष्म, ते पहा द्रोण. आणि या सर्वांना पाहण्यासाठी
अर्जुनाला सांगितलं आणि तेव्हा अर्जुन त्यांना पाहतो तर अर्जुन संभ्रमात जातो, पण भगवंतांनी इथे त्यांचं आयुष्य जे आहे हे कमी केलं. ही गोष्टीची पुष्टी आणखी एकदा होते जेव्हा भगवंतांनी अर्जुनाला भगवद्गीता समजून सांगताना जेव्हा विराट रूपाचं दर्शन करवलं, तर त्यावेळेला त्या विराट रूपामध्ये सुद्धा भगवंत अर्जुनाला दाखवतात की तू करता नाहीयेस, करता करविता नियंता जो आहे हे भगवंत स्वतः आहे. आणि त्यामध्ये पाहिलं की हे सर्व सैनिक गण जे आहेत, हे सर्व विरुद्ध पक्षातले योद्धे आहेत. ते योद्धे काही जण भगवंतांच्या मुखामध्ये जात आहेत, काही अग्नीमध्ये भस्म होत आहेत, काही जे आहेत ते त्यांच्या हाताखाली चिरडले जात आहेत, पायाखाली चिरडले जात आहेत. आणि त्यांचा मृत्यू जो आहे हा झालेला आहे, अटळ येतो, त्याची चिंता तू करू नकोस. तू फक्त जे काही निमित्त मात्र आहे ना भवसव्यसाची, तू फक्त निमित्त मात्र बन. हे जे काही कार्य होणार आहे त्यात तू फक्त निमित्त मात्र होऊन, असं भगवंत त्यांना सांगतात. तर त्या गोष्टीचं स्मरण करत इथे भीष्मदेव सांगतायत की भगवंत तुम्ही पार्थ सखा आहात आणि अशा ह्या पार्थ सखा भगवंतांवरती माझं चित्त जे आहे हे स्थिर व्हावं, अशी उत्कृष्ट प्रार्थना जी आहे इथे भीष्मदेव करत आहेत. शेवटचा पॅराग्राफ असं बोलू. हरे कृष्ण. दंडवत भगवंतांनी आपल्या करुणाद्र दृष्टीने शत्रू पक्षाची आयुर्मर्यादाच घटविली. असे सांगतात की कुरुक्षेत्रावरील सर्वच्या सर्व योद्ध्यांना मोक्ष मिळाला, कारण मृत्यूसमयी त्यांना भगवंतांचे साक्षात दर्शन झाले होते. त्यामुळे भगवंतांनी त्यांची आयुर्मर्यादा घटवली. याचा अर्थ असा नाही की ते अर्जुनाचे पक्षपाती होते. वास्तविक रीतीने त्यांनी शत्रू पक्षीयांवर कृपा केली होती, अन्यथा त्यांना जर नेहमीच्या रीतीने घरी मृत्यू आला असता तर त्यांना मोक्ष कसा मिळाला असता. त्यांना या ठिकाणी मृत्यूसमयी भगवत दर्शनाची आणि भौतिक जीवनातून मुक्त होण्याची संधी लाभली. त्यामुळे भगवंत म्हणजे केवळ कल्याण रूप आहेत व ते जे काही करतात त्याने प्रत्येकाचे कल्याणच होते. वरवर पाहता आपला घनिष्ठ मित्र अर्जुन याच्या विजयासाठीच ते या सर्व गोष्टी करीत आहेत असे वाटते, परंतु त्यात अर्जुनाच्या शत्रूंचे कल्याण विहित होते. अशा भगवंतांच्या लीला मोठ्या गूढ व अलौकिक असतात आणि जे कोणी हे जाणतात त्यांनाही भौतिक देहाच्या त्यागानंतर मुक्ती मिळते. भगवंतांकडून केव्हाही असत्कृती अन्याय होत नाही, कारण सदा सर्वदा ते केवळ कल्याण स्वरूपच आहेत. हरिबोल. होय, कल्याण स्वरूप भगवंत की जय. भगवंत जे आहे हे सर्वांचं कल्याण करू इच्छितात, अतिशय कृपाळू आहेत आणि त्यामुळे भगवंतांनी अशा प्रकारे त्यांच्या दृष्टीद्वारे त्यांचं आयुष्य जे आहे हे कमी केलं. आणि ज्यांना कोणाचा मृत्यू भगवंतांच्या डोळ्यासमोर झाला, ज्यांनी कोणी भगवंतांना स्मरून पाहून त्यांचा मृत्यू झाला, त्यांना भगवंतांनी मुक्ती जी आहे ही प्रदान केलेली आहे. तर आता इथे भगवंतांनी सांगितलंय, भीष्मदेव प्रार्थना करतायत की माझी रती जी आहे हे विजय सखावरती असावी, माझं मन जे आहे हे भगवंत श्रीकृष्ण जे या कुरुक्षेत्रामध्ये उपस्थित होते त्यांच्यावरती असावं, रथांग पाणीवरती असावं, माझं चित्त जे आहे हे पार्थ सारथीवर असावं. तशाच प्रकारे माझ्या जीवनाचं, माझ्या आकर्षणाचं जे केंद्रबिंदू जे आहे ही भगवंतांचे चरण आहे. त्यामुळे माझ्या भगवंतांच्या चरणाप्रती जी रती आहे ती माझ्यामध्ये यावी, ही प्रार्थना भगवंत भीष्मदेव 36व्या श्लोकात करत आहेत. खूप उत्कृष्ट प्रार्थना आहे. त्या प्रार्थनांचं स्मरण आपण नक्कीच करून आपणही अशा प्रकारे, आपण बऱ्याच वेळा व्यक्ती भगवंतांसमोर गेल्यानंतर त्याला माहीत नसतं मी करावं काय, तर त्यावेळेस अशा ज्या प्रार्थना आहेत त्या आठवून आपण अशा प्रार्थना अर्पण कराव्यात की हे राधा वृंदावन चंद्र, तुमचं जे सुंदर स्वरूप जे आहे हे मला मृत्यूसमयी त्याचं दर्शन व्हावं, त्या ह्याच सुंदर रूपाकडे मी आकर्षित व्हावं, दुसऱ्या कुठल्याही गोष्टीकडे मी आकर्षित होऊ नये. माझी रती जी आहे, माझं चित्त जे आहे, माझं मन जे आहे, ह्या फक्त तुमच्या चरणकमलांकडे आकर्षित व्हावं, दुसऱ्या कुठल्याही गोष्टींकडे आकर्षित होऊ नये, अशी प्रार्थना जी आहे ही आपण अर्पण करू शकतो. तर त्यामुळे भीष्मदेवांची प्रार्थना असू शकते, प्रल्हाद महाराजांची, ध्रुव महाराजांची प्रार्थना असू शकते, किंवा वेगवेगळ्या भक्तांच्या ज्या काही प्रार्थना, कुंती महाराणीची प्रार्थना असू शकते. या प्रार्थनांद्वारे आपण एक उत्कृष्ट आपल्याकडून वंदनम जे व्हायला हवं ते वंदन आपण याद्वारे होऊ शकतो. त्वयि मे अनन्य विषया मतिर्मधुपते सुब्र रतिमुद्भतता रधुहा गंगे ओघमूर्धनधी नमो पंकज नाभाय, नमो पंकज मालिने, नमो पंकज नेत्राय, नमस्ते पंकजामृये. किती उत्कृष्ट प्रार्थना केलेल्या कुंती महाराणीने. तर त्या सर्व प्रार्थनांचं आपण स्मरण करावं आणि या प्रार्थनांद्वारे आपलं चित्त जे आहे हे फक्त भगवंतांच्या चरणी राहावं, ही प्रार्थना. श्लोक क्रमांक 36. व्यवहित पूर्तनामुखं निरीक्ष्य स्वजनवधाद्विमुखस्य दोषबुद्धया कुमति महर्दाम विद्यता यः शचरनारति परमस्य तस्य
तो रणांगणावर आपल्या समोर सैनिक आणि सेनापती पाहून जेव्हा अर्जुनाची बुद्धी अज्ञानग्रस्त झाली, तेव्हा त्याला दिव्य ज्ञानाचा उपदेश करून भगवंतांनी त्याचे अज्ञान पूर्णपणे नाहीसे केले. त्यांच्या चरणकमलांविषयी मला सतत आकर्षण असू दे. अशा प्रकारे या भगवंत श्रीकृष्णांच्या चरणकमली माझं सतत आकर्षण असू दे. कोण? ज्यांनी अर्जुनाची बुद्धी भ्रष्ट झाली होती. अर्जुनाला ह्या सर्व गोष्टी युद्धाजवळ समोर आल्यानंतर अर्जुनाची बुद्धी अज्ञानग्रस्त झाली होती. अशा अज्ञानग्रस्त अर्जुनाला या दिव्य ज्ञानाचा उपदेश करून त्यांनी या तमोगुणातून किंवा अज्ञानातून बाहेर काढलं, तमसो मा ज्योतिर्गमय बाहेर काढलं आणि त्यांना ही जी दिव्य दृष्टी आहे ही अर्जुनाला प्रकट केली. आणि त्याच्यानंतर असे अर्जुनाला दिव्य ज्ञान प्रकट करणारे भगवंत त्यांच्या चरण कमलाप्रती मला आकर्षण निर्माण होऊ देत, अशी प्रार्थना इथे भीष्मदेव करत आहे. छान. म्हणजे एक प्रश्न होता, म्हणजे बोला. हा प्रश्न योग्य का नाही मला माहित नाही. तर जसं आता काही लोक म्हणतात की भगवंताने वेळ थांबवले होते, सगळे मूर्तिमंत स्वरूपात होते जेव्हा गीता चालू होती, तर तेव्हा पितामह भीष्म, गुरुद्रोण ह्यांनी गीता ऐकली ना. म्हणजे या ठिकाणी याच्यावरून असं समजतं की अर्जुनाची जी द्विधा मनस्थिती होती, अज्ञान होतं, भगवंतांनी ज्ञानाद्वारे दूर केलं. याचा अर्थ पितामह भीष्म भले ते लांब होते, पण ते भगवद्गीता जे संवाद होता दोघांचा ते ऐकत होते. तर हे निष्कर्ष बरोबर आहे का? काही थोड्या लोकांना, विशेष करून जे भगवंतांचे शुद्ध भक्त होते, त्यांनाच ही गोष्ट जी आहे ही समजली की भगवंतांनी अशा प्रकारे अर्जुनाला उपदेश केला. ना कौरवांच्या बाजूने ना पांडवांच्या बाजूने सगळ्यांना ही गोष्ट नाही समजली. फार क्वचित लोकांना जे आहे, त्यात युधिष्ठिर महाराज एक आहेत, भीष्मदेव जे आहेत, यांना ही गोष्ट जाणू शकत होते. आणि त्याच्या व्यतिरिक्त जे ऋषीमुनी किंवा स्वर्गातले देवी देवता होते, त्यातलेही काही जणांना ही गोष्ट जी आहे ही समजू शकली किंवा हे जे ज्ञान आहे हे ऐकू शकले ती गोष्ट. बाकी सर्वांना ह्या गोष्टी नाही समजल्या त्याच्या. म्हणजे ते ऐकू शकले असं आपण म्हणता येईल का? का समजू हो, शकले? ते ऐकू शकले असंही म्हणू शकतो आपण. या गोष्टीला भगवंतांची जी दिव्य स्थिती आहे, ज्यात अर्जुन जो आहे हा भगवंतांच्या चरणी बसलेला आहे, शिष्यस्तम स्वादिमाम त्वं प्रपन्नः, आणि त्यानंतर भगवंतांनी जो उपदेश दिलाय तो फार ह्या महाभारतामधल्या काहीच व्यक्तींना ही गोष्ट समजलेली आहे, म्हणजे ऐकू शकलेली आहे ही गोष्ट, फार क्वचित. थँक्यू व्हेरी मच. तात्पर्य वाचा. कोणी तात्पर्य वाचतंय? हरे कृष्णा. हरे कृष्णा. वाचू का प्रभूजी? येस माताजी, वाचा. तात्पर्य: वैदिक काळात राजे आणि सेनाधिकारी यांना आपल्या सैन्याच्या आघाडीवर राहावे लागे, तशी प्रत्यक्ष युद्धाची पद्धती होती. राजे आणि सेनाधिकारी म्हणजे आजकालचे तथाकथित राष्ट्राध्यक्ष किंवा संरक्षण मंत्री नव्हेत. गरीब पगारी सैनिकांनी समोरासमोर लढावे आणि यांनी घरी बसावे असे होत नसे. तो आजच्या लोकशाही राजवटीचा नियम आहे, परंतु तेव्हा एकतंत्री राजवट चालू होती, तेव्हाच राजे म्हणजे कोणत्या तरी पात्रतेचा विचार न करता निवडून आलेले भित्रे लोक नव्हते. कुरुक्षेत्रातील रणांगणाकडे पाहता ही गोष्ट स्पष्ट होती की दोन्ही पक्षांकडील मुख्य अधिकारी भीष्म असोत, द्रोण असोत वा अर्जुन दुर्योधनादी असोत, हे झोपा काढीत नसत. ते प्रत्यक्ष लढाईत भाग घेत. हे लढाईचे समरक्षेत्र सुद्धा लोकांच्या नेहमीच्या नागरी वस्तींपासून दूर असे विचारपूर्वक ठरवलेले असे. त्यामुळे निष्पाप सामान्य नागरिकांना या प्रतिस्पर्धी राज्यपक्षांच्या युद्धाचा काही उपद्रव होत नसे. या लढाईत पुढे काय घडणार आहे याच्याशी नागरिकांना काही देणे घेणे नसे. अर्जुन असो नाहीतर दुर्योधन असो, जो कोणी राजा असेल त्यांनी आपल्या उत्पन्नाची चौथाई कर म्हणून दिली की संपले. अशा या कुरुक्षेत्राच्या रांगणावर दोन्ही पक्षाचे सेनाधिकारी समोरासमोर उभे होते आणि अर्जुनाने त्यांच्याकडे सहानुभूतीच्या भावनेने पाहिले तेव्हा त्याला अतिशय दुःख झाले की आता या आपल्याच नातेवाईकांना, बांधवांना केवळ राज्यासाठी मारणे आले. दुर्योधनाच्या पक्षाने समोर जो सेनाव्यूह रचला होता त्याची त्याला मुळीच भीती वाटत नव्हती, पण भगवंतांचा दयाशील भक्त असल्याने लौकिक गोष्टीचे वैराग्य हा त्याचा स्वभावच होता. त्यामुळे ऐहिक ऐश्वर्यासाठी लढू नये असा त्याने निर्णय केला. परंतु हे सगळे अल्पबुद्धीचे परिणाम होते. त्यासाठी असे म्हणतात की त्याच्या बुद्धीला मालिन्य
आले, भ्रम झाला. वास्तविकपणे असे मालिन्य त्याच्या बुद्धीला केव्हाही येऊ नये, कारण तो भगवंताचा निष्ठावंत भक्त आणि नित्य सखा होता. ही गोष्ट भगवंतांच्या 4थ्या अध्यायावरून स्पष्ट आहे. वरवर पाहता अर्जुनाच्या बुद्धीला त्यावेळी मालिन्य आल्यासारखे भासते हे खरे, परंतु त्याच्या निमित्ताने अखिल भ्रांतचित्त जीवांना भगवद्गीतेतील उपदेश जो सांगितला गेला, त्यासाठी तशी दुसरी संधीच मिळाली नसते. जीव आपल्या या भौतिक शरीरांच्या खोट्या कल्पनांनी ऐहिक जीवनात पूर्णपणे जखडून गेलेले असतात. जगातील सर्व बद्ध जीवांना भगवद्गीता सांगितली गेली त्याचा उद्देश मुळी देह आणि आत्मा यांच्या ऐक्यतेचा भ्रांत कल्पनांपासून त्यांना मुक्त करणे आणि जीव तथा ईश्वर यांचे नित्य संबंध पुन्हा प्रस्थापित करणे हाच होता. आत्मविद्या भगवंतांविषयीचे दिव्य ज्ञान हेच प्रामुख्याने भगवंतांनी तेथे सांगितले व त्याचा उद्देश विश्वातील जीवमात्रांचे कल्याण व्हावे हाच होता. दंडवत प्रणाम. हरे कृष्ण. अशा प्रकारे माझा आकर्षण भगवंतांच्या चरणी राहावं. ते भगवंत ज्यांनी अर्जुनाला या अज्ञानग्रस्त अवस्थेतून बाहेर काढलं आणि दिव्य ज्ञान जे आहे हे प्रकाशित केलं, अशा भगवंतांच्या चरणी माझा ध्यान लागावं ही प्रार्थना इथे केला जाईल. हे सांगितल्यानंतर भगवंत जे आहेत भीष्मदेव जे आहेत हे 37 आणि 38 या श्लोकामध्ये त्यांचं जे प्रमुख ध्यान जे आहे, जे रथांग पाणी भगवंतांचं रूप आहे, त्याचं वर्णन करतायत की कशा प्रकारे तुम्ही अर्जुनाला वाचवण्यासाठी स्वतः आपण स्वतः घेतलेला जो प्रण आहे तो प्राणाचा त्याग केला आणि अशा मुकुंदांच्या अशा रथांग पाणी सारंग पाणी भगवंतांच्या चरणी माझं ध्यान लागावं ही प्रार्थना त्यांनी श्लोक क्रमांक 37 आणि 38 मध्ये केलेली आहे. श्लोक क्रमांक 37. स्वनिगम पहायस मत प्रतिज्ञा मृतमधिकृत मवप्लतोर्दक्षस्त द्रुतरथचरणो भयाचलबुधू हरिः इव हंतुम इभं गत उत्तरीय. इथे त्यांनी तुलना केलेली आहे की भगवंत जे आहेत हरी म्हणजे सिंह आहेत आणि एखादा सिंह जो आहे हा हत्तीवरती आक्रमण करतो, त्या आक्रमणाच्या बद्दल वर्णन केलेलं आहे की त्याच प्रकारे तुम्ही आपल्या भक्ताला अर्जुनाला वाचवण्यासाठी तुम्ही घेतलेला जो प्रण आहे तो प्रण त्यागलात आणि तो प्रण सोडून तुम्ही जो आहे ह्या खाली उतरलात आणि माझ्यावरती धावून आलात. जशा प्रकारे एखादा सिंह जो आहे हा धावून येतो एखाद्या हत्तीवरती आणि असं करत असताना तुम्ही मध्येच एक रथाचं चाक जे आहे, रथाचं चक्र जे आहे हे उचललं आणि हे उचलून माझ्याकडे घाईघाईने तुम्ही धावून चालत आलात. अशा सुंदर रूपावरती माझं ध्यान लागावं. आपली स्वतःची प्रतिज्ञा म्हणून माझी प्रतिज्ञा खरी करण्यासाठी भगवान स्वतः रथातून खाली उतरले, हातात रथचक्र धरले आणि हत्तीला मारण्यासाठी वेगाने झेपावलेल्या सिंहाप्रमाणे माझ्या अंगावर धावून आले. त्यावेळी त्यांचे उत्तरीय वस्त्र देखील खाली पडले. तर भगवंत जेव्हा धावत होते तेव्हा त्यांच्या अंगावरती धुळून माखलेलं होतं. त्यांचे केस जे आहेत हे भुरभुरीत केस जे आहे एखाद्या राखाडी झाले होते, पूर्णपणे धुळीने माखले होते. त्यांच्या चेहऱ्यावरून समबिंदू जे आहेत ते वाहत होते. अशा परिस्थितीमध्ये भगवंतांच्या अंगावरची जी अंगवस्त्र आहे उत्तरी जी आहे ती सुद्धा पडली होती आणि भगवंत जे आहेत अतिशय वेगाने आपल्या भक्ताला वाचवण्यासाठी एखादा सिंह जो आहे जो धावत येतो तशा प्रकारे धावत माझ्यावरती आक्रमण करण्यासाठी आले. हे सुंदरसं रूप जे आहे याचं ध्यान मला नेहमी व्हावं ते इथे भीष्मदेव आपल्या प्रार्थनेतून व्यक्त करत आहे. तर या तात्पर्यामध्ये प्रभुपाद पूर्णपणे हे जी लीला आहे याचं सुंदर वर्णन करतायत. कृपया वाचून घ्या. छान प्रकारे प्रभुपादांनी वर्णन केले की कशा प्रकारे भीष्मदेवांनी या सुंदर रथांगपाणी रूपाचं वर्णन करण्यात आलेलं. श्लोक क्रमांक 38. शीतविशीक हतो विशीर्ण दंश शतज परिप्लक्तु आततायिनो मे प्रसंभ अभिससार मतवध अर्थम सबूतम मे भगवान गतिर्मुकुंद. सभवतु मे भगवान गतिर्मुकुंद. माझे हे असे मुकुंद भगवान हेच माझे अंतिम आश्रयस्थान व्हावे. सभवतु असं व्हावं की मे भगवान मुकुंद जे आहेत यांच्या चरणी माझी गती लागावी, यांची चरणी जी आहे माझी गती जी आहे ही यांच्या चरणी व्हावी अशी प्रार्थना. माझे आश्रयस्थान जे आहे
ते भगवान मुकुंद व्हावेत ही प्रार्थना इथे भीष्मदेव अर्पण करत आहेत. रणांगणामध्ये माझ्या अतिरेकाच्या तीक्ष्ण बाणांनी, इथे स्वतः ते आतताई म्हणतात, आतताई म्हणजे अतिरेकी. रणांगणामध्ये माझ्या अतिरेकाच्या तीक्ष्ण बाणांनी ज्यांनी जखमी केले त्यांचे चिलखत फाडून टाकले. जखमातून आलेल्या रक्तांचे स्राव रक्ताने त्यांचे शरीर माखले होते. माझा वध करण्यासाठी ते वेगाने माझ्यावरती चालू आले. असे मुकुंद भगवान हेच माझे अंतिम आश्रयस्थान व्हावं असोत. ही प्रार्थना जी आहे इथे भीष्मदेव करत आहेत की ते सुंदरसे भगवंत मुकुंद जे आहे, ज्यांनी माझ्यावरती आक्रमण केलेलं आहे, ज्यांच्या शरीराने शरीर जे आहे हे रक्ताने माखलेलं होतं, त्यांचं चिलखतही फाडून टाकलेलं होतं माझ्या तीक्ष्ण बाणाने, अतिरेकाने माझ्या या सर्व गोष्टी मी केल्या होत्या. अशा मुकुंद भगवंतांच्या चरणी माझं ध्यान लागावं ही प्रार्थना इथे उत्कृष्ट प्रकारे भीष्मदेव करत आहेत. तात्पर्य छान आहे, सुरुवातीपासून वाचत काही बऱ्याचल्या गोष्टी. वाचू का मी? येस, वाचा प्रभूजी. हरे कृष्ण, वाचा. हरे कृष्णा. दंडवत प्रणाम. भगवान श्रीकृष्ण आणि भीष्मदेव यांचे कुरुक्षेत्राच्या रणांगणाचे संबंध मोठे रसपूर्ण आहेत, कारण तेथील भगवंताच्या सर्व हालचाली या अर्जुनाच्या पक्षपाती आणि भीष्मांच्या विरोधी दिसतात. पण वस्तुत हे सर्व भीष्मांच्यावर खास कृपा करण्यासाठीच होते, कारण भीष्म हे भगवंताचे महान भक्त होते. या संबंधाचे आश्चर्यकारक वैशिष्ट्य हे की भक्त भगवंताच्या शुक्रत्वाची भूमिका बजावूनही भगवंताला प्रसन्न करून घेतो. भगवान स्वतः दिव्य व सर्वत्र स्वतंत्र असल्याने आपल्या निष्ठावंत भक्ताने शत्रूच्या रूपाने केलेली सेवाही ते स्वीकारतात. वास्तविक पाहता देवादिदेवाला कोणी शत्रू असू शकत नाही, किंवा असा हा तथाकथित शत्रू त्यांना कधी काही करू शकत नाही, कारण ते अजित आहेत. कोणी त्यांना जिंकू शकणार नाही. पण तरीही आपल्या एखाद्या शुद्ध भक्ताने त्यांना मारहाण केली तरी त्यांना त्यातून सुखच होते. त्यांच्यापेक्षा कोणीही वरिष्ठ नाही ही गोष्ट खरी, पण त्यांचा वरिष्ठ बनून त्यांची निंदा केली तर त्यातही त्यांना सुखच होते. भक्त आणि भगवंत यातील अलौकिक दिव्य देवादेवीची ही काही उदाहरणे आहेत. त्यांना शुद्ध भक्ती संबंधी काही माहिती नसते. ते अशा गूढ अनुभवाच्या अंतरंगात शिरू शकत नाहीत. भीष्मदेवांनी पराक्रमी योद्ध्याची भूमिका बजावली आणि हेतुपूर्वक भगवंताचे शरीर आपल्या बाणांनी विद्ध केले. त्यामुळे सामान्य जणांना वाटते की भगवंताला जखमा झाल्या, पण हे सगळे भक्तांना भ्रमात टाकण्यासाठी होते. अखंड दिव्य देहाला जखमा होणार नाहीत आणि भक्त तरी भगवंताचा शत्रू कसा होऊ शकत नाही. हे दोन्हीही अशक्य आहे. जर खरेच तसे असते तर भीष्मदेवांनी आपल्या अंतिम आश्रयस्थान म्हणून भगवान श्रीकृष्णाची निवड केली नसती. जर भीष्म भगवंताचे शत्रू असते तर यदा किंचितही हालचाल न करता भगवंतांना त्यांचा नाश करता आला असता. त्यासाठी भीष्मांच्या समोर जखमी व रक्ताळलेल्या अवस्थेत येण्याची काही गरज नव्हती. पण भगवान तसे आले त्यांचे कारण या युद्धाशील भक्ताची तशी इच्छा होती. आपल्या एकनिष्ठ भक्ताने केलेल्या जखमांनी भगवान कसे शोभून दिसतात त्यातील एक दिव्य सौंदर्य भीष्मांना अनुभवायचे होते. भगवान आणि बस. तर ठीक आहे. आता हरे कृष्णा. या श्लोकाद्वारे आपण पाहतो की कशा प्रकारे रसाचं आस्वादन जे आहे हे भगवंत करतायत भक्तांबरोबर. भगवंत जे आहे रसराज कृष्ण आहेत आणि हे रसराज कृष्ण जे आहेत हे भगवंतांबरोबर अशा प्रकारे उत्कृष्ट रसाचं आस्वादन करत आहेत. भगवंत जे आहेत तिथे मुकुंद म्हणून भगवंतांचं गुणगान झालेलं आहे आणि अशा ह्या मुकुंद भगवंत जे आहेत यांचं स्मरण करत भीष्मदेव जे आहेत हे आपल्या पुढच्या प्रार्थना अर्पण करतात.
हे सांगितल्यानंतर भगवंत पुन्हा पार्थसारथी म्हणून, याच्या आधी पार्थ सखा म्हणून त्यांनी गुणगान केले, आता पार्थसारथी म्हणून भगवंत गुणगान करतायत. सॉरी, भीष्मदेव जे आहेत ते भगवंतांचं गुणगान करतायत आणि माझी रती जी आहे ही पार्थसारथी भगवंतांमध्ये लागावी अशी प्रार्थना जी आहे ती इथे भीष्मदेव करतायत. श्लोक क्रमांक 39. विजयरथ कुटुंब आत्ततोत्रे धृत धृत हर हयर हयरश्मिनी तच्छेयशनिक्षे भगवती रसिस्तु मे मुमुक्षो यैव निरीक्ष हतागता स्वरूपम. ज्याने आपल्या उजव्या हातात चाबूक घेतला आहे आणि डाव्या हाताला लगामाचा दोऱ्या धरल्या आहेत आणि कोणत्याही परिस्थितीत अर्जुनाच्या रथाचे संरक्षण करण्यासाठी जो निरतिशय काळजी घेत आहे, त्या भगवान श्रीकृष्णांच्या ठायी माझ्या चित्ताची एकाग्रता हो. ज्यांनी त्यांना रणक्षेत्रावर पाहिले ते मृत्यूनंतर आत्मरूपाला प्राप्त झाले. अशा मृत्यूच्या समयी माझे सर्व लक्ष तेथेच गुंतून राहो. इथे भगवंतांना पार्थसारथी असं गुणगान केलेलं आहे. आपण पाहतो की भगवंतांचं हे पार्थसारथी रूप जे आहे हे अतिशय प्रसिद्ध आहे, जिथे भगवंत एका हातात चाबूक आहे, दुसऱ्या हातात ज्या घोड्यांच्या चारी घोड्यांचं जे लगाम आहे, जो रस्सी आहे ती पकडलेली आहे. आणि आता ही रथाची स्थिती आहे, खूप उत्कृष्ट प्रकारे याचं वर्णन येतं की युद्धाची परिस्थिती आहे. या युद्धाच्या परिस्थितीमध्ये सांगणार नाही, जो ड्रायव्हिंग करतोय मागे बसलेला माणूस सांगतोय की तू लेफ्ट घे, राईट घे, सरळ जाऊ दे, युटर्न मार, अशा कुठल्याही गोष्टी सांगण्यात येत नाही. तर त्यावेळेस काय केलं जायचं, अर्जुन जो आहे हा इथे समोर मागे युद्ध करण्यासाठी उभा होता, त्याला शत्रूवरती आक्रमण करायचं होतं. तर तेव्हा भगवंतांना अर्जुन जो आहे हा पायाने मार्गदर्शन करायचा. तर पायाने उजव्या बाजूला जर स्पर्श केला तर रथ जो आहे हा उजव्या बाजूला घ्यायचा आहे, जर डाव्या बाजूला पायाने स्पर्श केला तर डाव्या बाजूला घ्यायचा आहे, सरळ जायचं तर मधोमध स्पर्श केलेला आहे. तर अशा प्रकारे तोंडाने न बोलता किंवा हाताने न सांगता अर्जुन जो आहे हा पायाने भगवंतांना स्पर्श करत होता. आणि अशा प्रकारे रथ जो आहे भगवंत घेऊन जात होते. आणि हा रथ घेऊन जाताना आता हे भगवंत आहेत, पूर्ण पुरुषोत्तम भगवंत आहे, अर्जुनांचा एक उत्कृष्ट भक्त आहे, पण भगवंत आपल्या भक्तासाठी काहीही करायला तयार असतात. हेच भगवंत जेव्हा रथ घेऊन जात होते तर तो रथ इतका उत्कृष्ट प्रकारे चालवत होते. जो सारथी आहे त्याचं युद्धामध्ये खूप मुख्य कार्य असायचं की तो कशा प्रकारे आपले जो मालक आहे, आपलं जो ज्यांच्या बरोबर त्यांचं रथाचं जे सारथ्य करत आहे त्यांचं रक्षण करणे हे त्याचं कर्तव्य आहे. आणि त्यामुळे कित्येक वेळेस योग्य प्रकारे भगवंत अतिशय तीक्ष्ण जोरदार वेगाने तिथून निघून जायचे. जेव्हा जयद्रथला मारण्याचा अर्जुनाने प्रण घेतला होता, तर त्यावेळेस जयद्रथला मारण्याचा जेव्हा अर्जुनाने प्रण घेतला त्यावेळेस जयद्रथ जो आहे, कौरव जे आहे त्यांनी अशा प्रकारची व्यूहरचना केली की एक कमळ आहे आणि त्या कमळाला 8 पाकळ्या आहेत आणि त्या कमळाच्या 8 पाकळ्या ज्या आहेत ह्या समोर आहेत. आणि त्यानंतर कमळाचं जे फूल आहे आणि त्यानंतर अतिशय शेवटी जो कमळाचं फुलाची जी दांडी आहे त्या शेवटी, दांडीच्या अंतिम शेवटी जयद्रथला उभं केलं होतं रथावरती. आणि अर्जुनाला युद्ध करण्यासाठी फक्त सूर्योदयापासून सूर्यास्तापर्यंत वेळ होता आणि तिथपर्यंत पोहोचणं हे कोणासाठीही शक्य नव्हतं. किती मोठा महारथी असेल तरी त्या महारथासाठी शक्य नव्हतं. तर त्यावेळेस भगवंतांनी जो रथ चालवला त्याची कल्पना कोणी करू शकत नाही. म्हणजे वायूच्याही वेगापेक्षाही जोरात, म्हणजे मनाच्या वेगाने भगवंतांनी तो रथ चालवला असं वर्णन केलं. पहिल्यांदा तर ते 8 जे कमळाची जी पानं होती, कमळाच्या ज्या पाकळ्या होत्या त्याच्या सुरुवातीला 8 महारथी उभे होते. त्या महारथींशी युद्ध करून नंतर त्या कमळाला भेदून ती जी समोरची जी कमळाची जी दांडीचा जो बनलेलं सैन्य होतं त्या सैन्याला भेदून जयद्रथ पर्यंत पोहोचायचं होतं. आणि जेव्हा जयद्रथ पर्यंत भगवंत जवळपास पोहोचले, भगवंतांना कळालं की सूर्यास्ताची वेळ जवळ आलीच आहे, काही क्षणात सूर्यास्त होऊ शकतो. आणि त्याच वेळेस भगवंतांनी आपल्या सुदर्शन चक्राद्वारे सूर्याला झाकलं आणि त्यानंतर जयद्रथला आनंद झाला, अरे मी जिंकलो. आणि नाचत नाचत जयद्रथ समोर आला आणि भगवंताने त्यानंतर सुदर्शन चक्र बाजूला केलं. आणि त्यावेळेस अर्जुनाचं रक्षण करण्यासाठी भगवंतांनी वेगवेगळ्या युक्तींद्वारे अर्जुनाचं रक्षण केलं. असे हे उत्कृष्ट पार्थसारथी जे भगवंत आहेत त्यांचं मला स्मरण व्हावं.
तर भगवंतांनी कोणतीही लीला केली, कोणतीही गोष्टीचा स्वीकार केला, तरीही त्या भगवंतांचं लाखो लाखो वर्षांसाठी गुणगान होतं. मग ते वराह अवतारामध्ये येऊ देत, नरसिंह अवतारात येऊ देत, ते माखनचोर असू देत किंवा ते पार्थसारथी असू देत, अशा कुठल्याही रूपामध्ये, कुठल्याही स्थितीमध्ये भगवंतांनी केलेली लीला जी आहे ती अतिशय आनंद प्रदान करणारी आहे, अतिशय आकर्षक आहे, अतिशय प्रेरणादायी आहे. आणि अशा पार्थसारथी भगवंतांचं मला स्मरण व्हावं, ही प्रार्थना इथे भीष्मदेव करत आहेत. इथे भगवंतांचं भक्तवत्सल आणि भगवंत कशा प्रकारे आपल्या भक्तावरती प्रेम करतात हे भीष्मदेव जे आहेत सांगतायत आणि सांगतायत की माझी या मृत्यूसमयी माझं ते ध्यान जे आहे त्या या सुंदर पार्थसारथी भगवंतावरती लावो, ही प्रार्थना इथे भीष्मदेव अर्पण करत आहे. त्यानंतर भीष्मदेव वर्णन करतायत ह्या आता ही परिस्थिती काय आहे, ही कुरुक्षेत्रामध्ये भीष्मदेव जे आहे ते बाणाच्या शय्येवरती झोपलेत. इथे ते अर्जुनाचंही गुणगान करतायत, अर्जुनाची मदत करणारे भगवंत, दिव्य ज्ञान देणारे, अर्जुनाचं रक्षण करणारे पार्थसारथीची गुणगान करतायत. आपण पाहिलं विजय सखा, पार्थसारथी, मुकुंद, रथांगपाणी, सारंगपाणी अशा भगवंतांच्या लीलेशी संबंधित बऱ्याच नावांनी भगवंतांना इथे भीष्मदेव त्यांचं स्मरण करतायत. आणि हे स्मरण करत असताना जेव्हा इथे प्रेम, अर्जुनावरती भगवंतांचं प्रेम आहे, त्या प्रेमाचं वर्णन ह्या श्लोकात केल्यानंतर पुढच्या श्लोकामध्ये, श्लोक क्रमांक 40 मध्ये भीष्मदेव गोपींच्या प्रेमाचं स्मरण करतायत आणि कशा प्रकारे गोपींचं प्रेम जे आहे हे सर्वश्रेष्ठ आहे. आणि त्या सर्वश्रेष्ठ प्रेमाचं स्मरण सुद्धा इथे भीष्मदेव जे आहेत हे या आपल्या प्रार्थनेद्वारे करतायत. श्लोक क्रमांक 40. ललित गतिविलास वग्लुव हास प्रणय निरीक्षण कल्पितो रुमाना कृतमनो कृतवस्त्य उन्मदांता प्रकृतिम गणकिल यस्य गोपवध्य. ज्यांनी आपल्या मोहक विलासांनी आणि प्रेमपूर्ण स्मिताने ब्रजभूमीतील गोपगणांचे चित्त आकर्षून घेतले, तसेच रासक्रीडेतून अंतर्धान झाल्यानंतर गोपीगणांनी त्यांच्या विशिष्टपूर्ण विविध कृतींचे अनुकरण करण्यास प्रारंभ केला, अशा त्या भगवान श्रीकृष्णांवरती माझे चित्त स्थिर राहो. तात्पर्य वाचा. हरे कृष्ण. दंडत प्रणाम. वाचू? हो. यस माताजी, वाचा. थँक्यू. तात्पर्य: व्रजभूमीतील युवतींनी भगवंतांसमवेत नृत्य केले. गोपींनी प्रियकरासारखे प्रेमाने त्यांना आलिंगन दिले. स्मितहास्य करीत निरनिराळे विनोद केले आणि मोठ्या प्रेमळ वृत्तीने त्यांच्याकडे दृष्टी लावली. अशा प्रेममय सेवेच्या परम आनंदात त्यांनी भगवंतांची गुणैक्य प्राप्त करून घेतले. भगवान आणि अर्जुन यांच्यातील नाते भीष्मदेवांसारख्या सद्भक्तांना खचितच स्तुत्य वाटते, पण गोपींचे भगवंतांशी असलेले भावबंध हे भक्तीच्या अधिक शुद्धतेमुळे त्याहून अधिक स्तुत्य आहेत. अर्जुन तसा भाग्यवानच म्हटला पाहिजे, कारण त्याचा सारथी होण्या इतके बंधुप्रेम भगवंतांनी त्याला मोठ्या कृपेने दिले. पण त्याला सुद्धा भगवंतांनी आपल्या इतके सामर्थ्य दिले नव्हते. तथापि गोपी मात्र त्यांच्याच पातळीवर जाऊन व्यवहारतः त्यांच्याशी एकरूप झाल्या होत्या. आता जीवनाच्या अखेरच्या अवस्थेत त्यांचाही कृपाप्रसाद आपल्याला लाभावा अशी त्यांचे स्मरण करण्यामागे भीष्मदेवांची आकांक्षा होती. शुद्ध भक्ताचा महिमा गायल्याने भगवान अधिक प्रसन्न होतात. ते तथ्य जाणून भीष्मदेवांनी केवळ तेथे जवळच असलेल्या अर्जुनाच्या कार्यांचाच गौरव केला असे नाही, तर समर्पित प्रेममय सेवेकारणे ज्यांना प्रभूंनी अनेकानेक अद्वितीय संधी प्रदान केल्या त्या गोपनांचेही स्मरण केले. गोपींची भगवंतांशी असलेली ही समता म्हणजे निराकारवादी ज्याला सायुज्य मुक्ती म्हणतात ती मात्र नव्हे, हे लक्षात घेतले पाहिजे. ही समता एक पूर्णतम भाव आहे. येथे द्वंद्वाचा विषयच संपला असतो, कारण दोघाही प्रेमींचे हितसंबंध एकरूपच असतात. हरे कृष्ण. दंडवत. हरे कृष्ण. अशा प्रकारे भक्तांच्या गुणगानाने भगवंत जे आहेत हे अतिशय आनंददायी होतात आणि भगवंत आपल्यावरती कृपा वर्षाव नक्कीच करतील जेव्हा भक्तांचं गुणगान. आणि त्यामुळे गुरु भक्त यांचं गुणगान करण्यासाठी आपण कधीही मागे नाही हटलं पाहिजे. आपण बऱ्याच वेळा निंदा करण्यासाठी पुढे येतो, हे चुकीचं आहे. पण भगवंतांच्या आणि गुरूंच्या
गुणगानासाठी आपण अतिशय उत्साहाने भाग घेणं गरजेचं आहे. आणि त्यामुळे भीष्मदेव जे आहे हे फक्त अर्जुनाचं गुणगान नाही करत आहेत, पण त्याचबरोबर भीष्मदेव जे आहेत हे भगवंतांचे सर्वश्रेष्ठ भक्त म्हणून गोपीजनांना ओळखलं जातं. त्यांचं चित्त भगवंतांनी आकर्षण केलं होतं आणि त्याचबरोबर या गोपीगणांबरोबर विविध लीला ज्या आहेत भगवंतांनी केलेल्या आहेत. ह्या गोपी ज्या आहेत ह्या भगवंतांच्या सर्वश्रेष्ठ भक्त आहेत. त्यांच्याशी भगवंतांनी उत्कृष्ट प्रकारे प्रेमाचं आदान प्रदान केलंय. अशा गोपींचं स्मरण सुद्धा मी इथे करतोय आणि त्या गोपींवरती प्रेम करणाऱ्या भगवंतांचंही मी स्मरण करावं अशी प्रार्थना इथे भगवंत करत आहेत. इथे भगवंत भीष्मदेव करत आहेत. भीष्मदेवांच्या प्रार्थनेमध्ये करताना ते म्हणतायत की कशा प्रकारे तुम्ही गोपीगणांचं चित्त हरण केलं होतं आणि त्यानंतर रासक्रीडेतून तुम्ही अचानक अंतर्धान झाला. आणि अंतर्धान झाल्यानंतर गोपींनी जसे भगवंत अंतर्धान झाले तर भगवंतांचं स्मरण सुरुवात केली. मग भगवंतांचं स्मरण म्हणजे काय? त्यांनी भगवंतांच्या लीलांचं वर्णन करणे. ब्रह्मसंहितेच्या शेवटच्या श्लोकात वर्णन येते की गोलोक वृंदावनामध्ये सर्व भक्त जे आहेत. काय कशी सुरुवात आहे? गोलोक वृंदावनात काय कार्य केलं जातं असं वर्णन आहे शेवटच्या श्लोकामध्ये ब्रह्मसंहितेतल्या. अरे विसरलो. काय काय श्रीयकांत परम पुरुषो कल्पतरो द्रुमा भूमी चिंतामणी. नाही नाही काय म्हणत नाही परत म्हणा. आय थिंक काहीतरी कथा गानम नाट्यम गानम नाट्यम गमनपी वंशी वंशी पण असं जे वर्णन आहे. भगवंत जे आहे ते जेव्हा अंतर्धान झाले तर त्यावेळेस गोपींनी लगेच कथा गानम नाट्यम गमनपी ह्या गोष्टी सुरू केल्या. तर ह्या गोष्टी निरंतर ज्या आहेत ह्या गोलोक वृंदावनात होत असतात. तर अशा गोपींचं वर्णन जे आहे असं वर्णन येतं की गोपींनी जेव्हा भगवंतांचा एवढा विरह झाला की गोपी जे आहेत त्यांनी लगेच भगवंतांच्या वेगवेगळ्या लीलांचं स्मरण करून त्याचं नाट्यरूपात प्रस्थापित करायला सुरुवात केली. एक गोपी जी आहे ही गोवर्धन झाली. दुसरी गोपी जी आहे हिने कृष्णाचं रूप धारण करून त्या गोपीला वरती उचललं. बाकीच्या गोपींनी तिला सहारा देऊन वरती उचललं आणि त्याच्यानंतर कोणीतरी इंद्रासारखा जोरदार पाऊस पडतो हे दाखवलं. अशा वेगवेगळ्या लीलांमध्ये त्या लीला स्मरणामध्ये त्या गोपी निघून गेल्या. अशा ज्या गोपी आहेत ज्या निरंतर भगवंतांच्या लीला स्मरणामध्ये असतात अशा गोपींचं स्मरण करून मला भगवंतांची कृपा प्राप्त व्हावी अशी अपेक्षा जी आहे हे भीष्मदेव इथे करत आहे. त्यानंतर श्लोक क्रमांक 41 मध्ये भगवंत राजसूय यज्ञाचे प्रमुख म्हणून नेमले गेले याचं वर्णन जे आहे हे 41 श्लोकात करण्यात आलेलं आहे की कशा प्रकारे तुम्ही सर्वात महान आहात याचं वर्णन राजसूय यज्ञात. तर राजसूय यज्ञ आपल्याला माहिती आहे जेव्हा युधिष्ठिर महाराजांनी राजसूय यज्ञ करण्याचा निर्णय घेतला. राजसूय यज्ञ केल्यानंतर युधिष्ठिर महाराज जे आहेत त्यांनी अश्व जो आहे वेगवेगळ्या ठिकाणी पाठवला. अर्जुन जो आहे हा धनंजय म्हणून तिथे प्रसिद्ध झाला ज्याने भरपूर धनाचा संचय केला. त्यानंतर खूप मोठासा राजसूय यज्ञ केला. मग ह्या राजसूय यज्ञामध्ये कोणाची बरं आपण पूजा करावी, कोण सर्वात उत्कृष्ट आहे, सर्वात उत्तम महान कोण आहे हे म्हटल्यानंतर युधिष्ठिर महाराजांनी लगेच भगवंत श्रीकृष्ण जे आहे यांची पूजा केली. त्यांचे चरण कमळांचा अभिषेक केला, त्यांना आसनावरती बसवलं, त्यांची पूजा केली. तर ही सर्व गोष्ट भीष्मदेवांच्या डोळ्यासमोर झाली आणि भीष्मदेवांना त्या गोष्टीचं स्मरण जे आहे या मृत्यूसमयी होत आहे. श्लोक क्रमांक 41 मुनिगण नृपवर्य संकुलेंत सदसी युधिष्ठिर राजसूयेषां अर्हणम उपपदे ईर्षणीयो मम दृष्टी गोचर एव एष आव्यात्मा. राजा युधिष्ठिराच्या राजसूय यज्ञ प्रसंगी जगातील सर्व थोर प्रतिष्ठांची सभा जमली होती. त्यात महान ऋषीमुनी होते, तसेच थोर राजे महाराजेही होते. त्या परिषदेमध्ये भगवान श्रीकृष्णांची सर्व देवतांमध्ये श्रेष्ठ म्हणून सर्वानुमते अग्रपूजा झाली. ते सर्व माझ्या नजरांसमोर घडले. भगवंतांवर माझे मन एकाग्र व्हावे यास्तव या प्रसंगाची स्मृती मी राखून ठेवली आहे. तर इथे त्या सुंदर प्रसंगाची स्मृती जी आहे त्यांनी राखून ठेवली आहे आणि त्या राजसूय यज्ञाच्या स्मृतीमध्ये आता सध्या भीष्मदेव आहेत. तिथे पुढे
व प्रभुपाद जे आहे या राजसूय यज्ञ का झाला या सर्व गोष्टींचं वर्णन करतात आणि ह्या राजसूय यज्ञामध्ये कशा प्रकारे भगवंत श्रीकृष्ण जे आहेत हे श्रेष्ठ आहेत याचं वर्णन करण्यात आलेलं आहे. श्लोक क्रमांक 42. आता मला पूर्णपणे भगवंतांचं स्मरण व्हावं, मी पूर्णपणे भगवंतांवरती ध्यानस्थ होतो, भगवंत श्रीकृष्णांवरती ध्यान लावतो अशी त्यांनी प्रार्थना केली श्लोक क्रमांक 42 मध्ये. तमिम महमजम शरीर भाजाम रुद्धिरुद्धिदिष्टत्म तत्तमात्म कल्पितानां प्रतिदृश्यमिव नैकधार्ममेकं समधिगतोऽस्मि विधुतभेदमोह. माझ्या जवळच हजर असलेल्या भगवान श्रीकृष्णांचे मी आता पूर्ण एकाग्र चित्ताने ध्यान करू शकतो, कारण मी आता द्वैत भावनेच्या अपसमजाच्या पलीकडे गेलो आहे. भगवान तर प्रत्येकाला अंतःकरणात आहेतच, भगवंत तर प्रत्येकाच्या अंतःकरणात आहेतच. निव्वळ तार्किक चिंतन करणाऱ्यांच्या अंतःकरणात ते राहतातच. ते प्रत्येकाच्या हृदयात अधिष्ठित होऊन राहिले आहेत. सूर्य विविध दिशांनी पाहिला जाऊ शकेल, पण सूर्य एकच आहे. ज्या प्रकारे सूर्य जो आहे हा विविध दिशांनी, विविध देशांमध्ये, विविध स्थितीमध्ये पाहिला जातो, पण तो सूर्य एकच आहे. किंवा चंद्राचं दर्शन जे आहे हे वेगवेगळ्या ठिकाणून जरी घेतलं तरी तो चंद्र एकच आहे. तशाच प्रकारे भगवंत श्रीकृष्ण जे आहेत हे परमात्मा रूपांनी वेगवेगळ्याच्या हृदयामध्ये आहेत, पण ते श्रीकृष्ण जे आहेत हे पूर्ण पुरुषोत्तम भगवंत एक आहेत. आणि अशा पूर्ण पुरुषोत्तम श्रीकृष्ण भगवंतांवरती मी एकाग्र चित्ताने ध्यान लावू शकतो. हे एकाग्र चित्ताने ध्यान मी का लावू शकतो हे फार उत्कृष्ट श्लोकाने सांगतात ते, कारण मी आता द्वैत भावनेच्या अपसमजाच्या पलीकडे गेलो आहे. तर द्वंद्वाच्या पूर्णपणे मी पलीकडे गेलेलो आहे. आणि द्वंद्वाच्या पलीकडे सुख दुःख नफा नफा तोटा या द्वंद्वाच्या पलीकडे गेल्यामुळे सर्व द्वंद्वांची ते मुक्त झाल्यामुळे ते असे पूर्णपणे भगवंतांवरती स्मरण चिंतन ते करू शकतात, एकाग्र चित्ताने ते ध्यान करू शकतात. ही प्रार्थना इथे भीष्मदेव जे आहेत हे अर्पण करत आहेत. तर या श्लोकामध्ये आपण पाहतो की त्यांनी भगवंतांवरती ध्यान लावलेलं आहे आणि हे ध्यान ते का करू शकतात हेही ते सांगतात. त्यामुळे या द्वैत भावनेतून आपण, या द्वंद्वातून आपण बाहेर निघणं गरजेचं आहे. हा द्वंद्व जो आहे हा आपल्या जीवनामध्ये खूप मोठा अडथळा होऊ शकतो आणि या द्वंद्वातून आपण जर बाहेर पडलो तर नक्कीच एकाग्र चित्ताने आपण भगवंतांवरती ध्यान लावू शकतो. जोपर्यंत आपण नफा तोटा आनंद भोग या गोष्टींचा दुःख आनंद जे आहे किंवा भोग आणि लाभ या सगळ्या गोष्टींचा जर विचार करत राहिलो तर आपण अडकून राहणार आहे. या द्वंद्वातून जर आपण बाहेर पडलो तर आपण नक्कीच भगवंतांवरती एकाग्र चित्ताने ध्यान लावू शकतो. आणि इथे सूर्याचं वर्णन करत सांगितले की सूर्य ज्या प्रकारे सर्व ठिकाणी उपस्थित आहे त्याच प्रकारे भगवंत जे आहेत परमात्मा रूपाने सर्व ठिकाणी उपस्थित आहेत. अशा भगवंतांना मी इथे प्रणाम करू इच्छितो, त्यांचं स्मरण करू इच्छितो. आणि हे सांगितल्यानंतर श्लोक क्रमांक 43 इथे त्यांचा समाधी स्थिती जी आहे ही आलेली आहे आणि त्यामुळे सुत गोस्वामी सांगतायत की अशा प्रकारे भगवंत श्रीकृष्णांना उत्कृष्ट प्रार्थना अर्पण करत त्यांना विजय सखा, पार्थ सारथी, पार्थ सखा, रथांग पाणी, सारंग पाणी, मुकुंद अशा या सर्व गोष्टींनी गुणगान करत त्यांच्या भक्तांचं गुणगान करून त्यांच्या भक्तांच्या बद्दलच्या सेवेचे आदान प्रदान, भक्तांवरती त्याच्या प्रेमाचं आदान प्रदान, मग तो अर्जुन असू शकतो, गोपी असू शकतात, या लीलांचं स्मरण करत, त्यांच्या गुणांचं स्मरण करत, त्यांच्या विविध नावांचं स्मरण करत इथे भीष्मदेव जे आहेत यांनी आपला देह जो आहे हा सोडलेला आहे. सूत उवाच कृष्ण प्रभूजी, ते भीष्मदेवांना गवळणी का बरं आठवल्या? भीष्मदेवांना गोपिका आठवल्या. त्यात प्रभुपाद तात्पर्यामध्ये सांगताय की भीष्मदेवांना भगवंतांची कृपा प्रसन्न करण्याची इच्छा होती आणि त्यांना प्रसन्न करायचं असेल तर भगवंतांच्या भक्तांचं गुणगान केलं तर भगवंत जे आहेत ते प्रसन्न होतील. त्याचबरोबर भीष्मदेव जे आहेत हे इतके उत्कृष्ट भक्त आहेत, इतके परम शुद्ध भक्त आहेत की त्यांना नक्कीच माहिती आहे की भगवंतांचे सर्वात श्रेष्ठ असे भक्त कोण आहेत. जसा अर्जुन जो आहे हा भगवंतांचा फार प्रियतम मित्र आहे,
तर साख्य रसामध्ये जो उत्कृष्ट अर्जुन जर मानला गेला, तर तशाच प्रकारे माधुर्य रस जो सर्वोत्तम रस आहे, त्या रसामध्ये सर्वत्र उत्कृष्ट जे आहेत त्या म्हणजे गोपी आहेत. त्या गोपींवरती भगवंत कृष्णाचं अतिशय प्रेम आहे. या गोष्टीची जाण भीष्मदेवांना खूप होती. आणि गोपींचं आणि भगवंतांचं जे प्रेम आहे, कशा प्रकारे गोपी जे आहेत ह्या निरंतर भगवंतांच्या स्मरणामध्ये आहेत, ह्याचं स्मरण करून भगवंत माझ्यावरती नक्कीच प्रसन्न होतील. ह्यासाठी भगवंतांना प्रसन्न करण्यासाठी इथे गोपींचं स्मरण भगवंतांनी केलं. ठीक आहे. हरे कृष्णा. प्रभूजी एक विचारू. हम्म. माताजींनी आता जसं विचारलं ना, तसंच रासक्रीडेमधील ज्या अंतर्धान पावतात ना भगवंत, त्या अशा गुह्य गोष्टी भीष्मदेवांना कशा माहिती, असं आपण कसं समजायचं की त्यांना कशा माहिती या सगळ्या गुह्य गोष्टी? हम्म. तर भागवत जे आहे हे भागवत श्रीमद भागवतम हे त्यामुळेच विशेष आहे. आणि या श्रीमद भागवतम जे आहे याच्यामध्ये या सर्व गोष्टी ज्या आहेत या म्हणजे बरंच काही गुह्य ज्ञान जे आहे, जसं आपण पाहतो तेने ब्रह्महृदय आदि कवये मुह्यन्ति यत् सूर्य, किंवा आपण रोजच्या प्रार्थनेमध्ये गुरुपूजेमध्ये पण गातो की गुरुदेव जे आहेत हे हृदयामध्ये ते दिव्य ज्ञान हृदय प्रकाशित दिव्य ज्ञान जे आहे हृदयात प्रकाशित करतात. तर आपण हे कसं समजू शकतो? ब्रह्माजी तर तिथे उपस्थित नव्हते त्या लीलेमध्ये, तर याला दोन प्रकारे आपण समजू शकतो की ब्रह्माजी भीष्मदेव जे आहेत हे यांनी नक्कीच ह्या लीलांचं श्रवण केलं असावं. दुसरी गोष्ट की भीष्मदेव जे आहे हे इतके उत्कृष्ट भक्त आहेत आणि भीष्मदेव जे आहेत हे ह्यांच्या हृदयामध्ये सुद्धा हे दिव्य ज्ञान जे हे प्रकाशित झालेले आहे. बऱ्याच वेळा आपल्याला जेव्हा गुरूंची आणि भगवंतांची कृपा होते त्यावेळेस बरंच काही दिव्य ज्ञान, कारण भगवंतांना समजणं किंवा त्यांच्या लीलांना समजणं, विशेष करून गुह्य गोष्टींना समजणं हे आपल्यासाठी शक्य नाहीये. पण त्या गुह्य गोष्टी ज्या आहेत ह्या बऱ्याच वेळा शुद्ध भक्तांच्या हृदयामध्ये भगवंत जे आहेत हे प्रकट करतात. त्यामुळे भगवंतांना अचिंत हा शब्द वापरला जातो. अचिंत म्हणजे इनकन्सिबल, त्यांना समजणं हे अशक्य आहे. पण तेव्हा भगवंतांची इच्छा होते आणि भगवंत त्या गोष्टी समजून सांगू इच्छितात, त्यावेळेस नक्कीच त्या गोष्टी तोपर्यंत पोहोचणार आहेत. आणि दुसरी महत्वाची गोष्ट, भीष्मदेव आहेत ते भगवंतांचे एक उत्कृष्ट भक्त आहेत. त्यांचं नेहमी चिंतन भगवंतांचं असायचं. जरी त्यांच्या पूर्ण महाभारत जर वाचलं तर महाभारतामध्ये कुठेही असं दिसत नाही की भीष्मदेव जे आहेत ते भगवंतांचे भक्त आहेत. पण भीष्मदेवांचा भगवंतांवरतीचं जो विशेष प्रेम आहे हे आपण भागवताद्वारे समजू शकतो की त्यांचं जे प्रेम आहे हे नेहमी भगवंतांवरती प्रेम होतं आणि भगवंतांचं स्मरण, भगवंतांबद्दलचं श्रवण ही त्यांची उत्सुकता जी आहे ही नेहमी असायची. त्यामुळे त्यांनी नक्कीच ह्या गोष्टी जाणण्याचा प्रयत्न तर नक्कीच केला असणार आहे त्यांच्या लीलांचा. ठीक आहे. थँक्यू प्रभूजी. हरे कृष्ण प्रभूजी. याला आपण असं ते रूप गोस्वामी जे गोपींचं बघत होते की ते राधाराणीने सोडलं तर ते वर गेले, ते या लीलाशी कनेक्ट करू शकतो, म्हणजे अशा जसं रूप प्रकारे आपण गोस्वामी. समजू शकतो की त्यांना जो आहे हे दिव्य दृष्टांत किंवा दिव्य ज्ञान जे आहे हे नक्कीच होऊ शकतं आणि हे शुद्ध भक्तांच्या बाबतीत नक्कीच होतं. ठीक आहे. अशा प्रकारे इथे 43 श्लोक आहे. सुत उवाच कृष्ण एवं भगवती वाग दृष्टि वृत्तिभिः आत्मानम् आवेश्य स्वअंतस्वाव उपारमत. सुत गोस्वामी म्हणाले, अशा रीतीने आपले बोलणे संपून भीष्मदेव आपले चित्त, वाणी, दृष्टी आणि आपल्या वृत्ती यासह परमात्मा भगवान श्रीकृष्णांच्या ठाई विलीन झाले. त्यांचा श्वास थांबला आणि ते शांत झाले. अशा प्रकारे भीष्मदेव जे आहे यांनी आपलं देह जो आहे हा भगवंतांच्या चरणी अर्पण केलाय. आपलं चित्त, वाणी, दृष्टी आणि वृत्ती हे सर्व जे आहे यासह परमात्मा भगवान श्रीकृष्णांच्या ठाई ते विलीन झाले. त्यांचा श्वास थांबला आणि ते शांत झाले. त्याच्या प्रकारे भीष्मदेव जे आहे त्यांचं महानिर्वाण जे आहे हे इथे झालेलं आहे. या महानिर्वाण शब्दाद्वारे आपण त्याला समजू शकतो. निर्वाण हा शब्द जो आहे म्हणजे मुक्ती, मोक्ष, अशा प्रकारे ह्या वेदनेतून या भौतिक जगतातून ते मुक्ती प्राप्त केली. पण त्याच्यापेक्षाही श्रेष्ठ भीष्मदेवांनी आयुष्यभर भगवंत श्रीकृष्णांच्या इच्छेनुसार सेवा केली आणि त्याच त्यांच्या भगवंत श्रीकृष्णांच्या इच्छेनुसार त्यांनी भगवंतांचं स्मरण करत भगवंतांच्या नित्य लीलेमध्ये प्रवेश केला, असं आपण इथे समजू शकतो.
ठीक आहे. तर ह्या प्रकारे हा जो सेक्शन आहे पूर्ण की भीष्मदेवांचं शरीराचं देह विसर्जन, भीष्मदेव जे आहे त्यांनी भगवंतांना पूर्ण उत्कृष्ट प्रार्थना अर्पण केला आणि त्यानंतर त्यांनी आपला देह सोडला, याचं वर्णन जे आहे इथे संपूर्ण झालेलं आहे. त्यानंतर इथून पुढे 44 ते 49 हे जे श्लोक आहे, या 6 श्लोकांमध्ये भीष्मदेवांचा जो तिरोभाव आहे आणि त्यानंतर कशा प्रकारे वेगवेगळ्या ज्या गोष्टी झालेल्या आहेत त्याचं वर्णन होते भीष्मदेवांच्या लीलेमध्ये. तर पहिल्यांदा तर आहे, सर्वजण अतिशय शांत झाले. पूर्ण सर्व ठिकाणी भीष्मदेवांचं जेव्हा त्यांनी आपला देह सोडला त्यानंतर सर्व वातावरण जे अतिशय शांत झालं. ते शांत झाल्यानंतर स्वर्गातून वेगवेगळे वाद्य वाजायला सुरुवात झाली, स्वर्गातून पुष्पवृष्टी झाली आणि त्या पुष्पवृष्टीनंतर युधिष्ठिर महाराजांनी पुढाकार घेऊन पुढे येऊन भीष्मदेवांचं जे काही अंतिम संस्कार जो आहे तो केला आणि त्यानंतर जे वेगवेगळे साधू आहेत, संत आहेत, जे ऋषीमुनी जे आहेत यांनी भगवंत कृष्णांचं गुणगान केलं आणि त्यानंतर महाराज युधिष्ठिर जे आहेत ते पुन्हा हस्तिनापूरला निघून गेले. हस्तिनापूरला गेल्यानंतर त्यांनी तिथे धृतराष्ट्र, गांधारी या ज्या दुःखद माता होत्या त्यांचं सर्वांचं सांत्वन केलेलं आहे आणि सांत्वन केल्यानंतर युधिष्ठिर महाराज जे आहेत त्यांनी राज्यकारभार जो आहे हा सुरू केला. याचं वर्णन करण्यात आलं. आपण इथे थांबूयात आज. हे पुढचे जे श्लोक आहेत याचा आपण तुम्ही स्वतःच अभ्यास करा. याच्यामध्ये जास्त काही म्हणजे महत्वाचे मुद्दे आहेत पण विस्तारूपणे चर्चा करण्यासारखं काही नाही आहे. जशा प्रकारे मी सांगितलं की सर्व शांतता होती. भीष्मदेवांनी जेव्हा देह त्याग केला तर सर्वजण शांत झाले. त्यानंतर जे वेगवेगळे वाद्य वाचायला सुरुवात केली, देवी देवतांनी सगळ्यांनी त्यांचं गुणगान सुरू केलं. भीष्म यांचं गुणगान झालं, त्यांच्यावरती पुष्पवृष्टी झाली. युधिष्ठिर महाराजांनी स्वतः पुढे येऊन त्यांच्यासाठीचे काही अतिशय दुःखात होते युधिष्ठिर महाराज, कारण भीष्मदेव सर्वांना त्यांच्यासाठी अतिशय प्रिय होते. पण तरीही त्या परिस्थितीमध्ये युधिष्ठिर महाराजांनी पुढे येऊन त्यांचे अंतिम संस्कार केले आणि त्यानंतर वेगवेगळे जे संत ऋषीमुनी आहेत त्यांनी भगवंत कृष्णांचं गुणगान केलं, त्यांच्या नावाचं गुणगान केलं आणि कशा प्रकारे कृष्ण जे आहेत आमच्याही हृदयामध्ये अशा प्रकारे स्थित व्हाव्यात अशा प्रार्थनाही त्यांनी अर्पण केल्या. त्यानंतर महाराज युधिष्ठिर जे आहेत हे स्वतः शांत झाले होते आता भीष्मपितामहांच्या उपदेशानंतर आणि भीष्मपितांच्या या महानिर्वाणानंतर, या प्रार्थनेनंतर त्यांना समजले की कशा प्रकारे कृष्ण सर्व कारण आहेत आणि त्यानंतर ते स्वतः पुढे जाऊन गांधारी आणि धृतराष्ट्र यांनाही जाऊन, कारण त्यांचे 100 पुत्र त्यांनी गमावले होते आणि त्यामुळे त्यांचंही त्यांनी सांत्वना केलेली आहे. आणि ही सांत्वना केल्यानंतर पुढे धृतराष्ट्र, कृष्ण आणि बाकीचे महान व्यक्ती आहेत यांच्या सर्वांच्या आशीर्वादाने, यांच्या सगळ्यांच्या आज्ञेने युधिष्ठिर महाराज जे आहेत हे राज्यकारभार करायला सुरुवात करतात. आणि त्यानंतर धर्म जे आहे याचं स्थापना जी आहे इथे युधिष्ठिर महाराज जे आहे हे पूर्ण राज्यकारभार करतात आणि उत्कृष्ट राज्यकारभार जे आहे हे युधिष्ठिर महाराज इथे प्रस्थापित करत आहेत. आणि त्यानंतर भगवंत श्रीकृष्ण जे आहे हे द्वारकेला प्रस्थान करत आहे, त्याचं गुणगान जे आहे त्याचं वर्णन जे आहे हे पुढच्या अध्यायात आपण करणार आहोत. तर आपण पुढच्या शनिवारी पुन्हा भेटूया, तेव्हा आपण या श्लोकावरती, या अध्यायावरती अध्याय क्रमांक 10 वरती चर्चा करू. हरे कृष्णा 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 हरे हरे, हरे राम राम. धन्यवाद. श्रील प्रभुपाद की जय. श्रीमद् भागवतम की जय. हरे कृष्ण. हरे कृष्ण. थँक्यू प्रभूजी.